नमस्कार, मी अनिता काळे, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तर्फे आजच्या संवादच्या सत्रात आपण सर्वांचे स्वागत करते. आजचे आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध शेफ श्री मिलिंद सोवनी. त्यांची मुलाखत घेणार आहेत श्री राहुल फोंडके आणि पराग परब. उत्सवमूर्तींची ओळख कार्यक्रमातून होईलच, पण त्याआधी आपल्या मुलाखतकारांबद्दल थोडं सांगते. श्री राहुल फोंडके आपल्यापैकी बऱ्याच जणांना परिचित असतीलच. मंडळाच्या अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला आहे. ते लेखनही करतात. त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झालेले आहे. पण त्या व्यतिरिक्त राहुल एक चोखंदळ खवय्या आहे. पराग बद्दल सांगायचे झाले तर तो सध्या नॅशनल सर्व्हिस करतो आहे, पण त्याला नवनवीन पदार्थ करून पाहायची अतिशय आवड आहे. आणि तो पदार्थ फक्त बनवत नाही, तर ते कलात्मकरित्या सादर सुद्धा करतो. त्याच्या वयोगटातील मुले करिअर निवडण्याच्या मार्गावर असतात. याच संदर्भात पराग श्री सोवनींचे मार्गदर्शन मिळवणार आहे. तर आता मी कार्यक्रमाची सूत्रे एक अस्सल खवय्या, एक नामांकित शेफ आणि एक जिज्ञासू विद्यार्थी यांच्या हाती देणार आहे. आणि कार्यक्रमाआधीच त्यांचे आणि तुमचे मंडळातर्फे आभार मानते. तो अनिता, सर्वप्रथम धन्यवाद. मला एवढे सगळे विशेषण कधी एका रांगेत कधीच मिळाली नव्हती. आणि किती चोखंदळ खवय्या असलो तरी बेसिकली मला स्वयंपाकात शून्य अंग आहे असं माझी बायको. तर सर्वप्रथम मंडळाचे आभार मानतो या सत्रात माझी मुलाखतकार म्हणून निवड केल्याबद्दल. आणि त्याबरोबरच आपण बोलूया आजच्या कार्यक्रमात. तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप साधारण 3 भागात होणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण तुम्ही पण याच्यात सहभागी व्हा आणि मुलाखत नसता एक गप्पा किंवा चर्चा असं त्याला स्वरूप द्यायचा प्रयत्न. तर पहिल्या भागात आपण मिलिंदचा प्रवास मुंबई ते सिंगापूर पर्यंत हा बघू. उत्तरार्धात सिंगापूर मध्ये आल्यानंतर त्यांची कर्तृत्व आणि त्यांची कामगिरी, त्यांचा अनुभव. आणि मधल्या मध्ये आपण थोडीशी त्यांनी शेफची मुलाखत, रेसिपी झाल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ते मध्ये ते अगदी खास मंडळासाठी तयार केलेली रेसिपी हे सांगणार. खरं मिलिंद, तुमची ओळख पाहुणे म्हणून तसं विचित्र आहे, कारण तुम्ही नेहमी यजमानांचं काम करत असतात. तरी तुमचा परिचय बहुतेक सिंगापूर मध्ये मराठी अमराठी माणसांना, खवय्ये चवय्ये सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात आहेच. पण म्हणजे तुमच्या कर्तृत्व, तुम्ही आता बऱ्याच लोकांना हेही माहित नव्हतं, खरं म्हणतं तर मलाही माहित नव्हतं की सिंगापूर शेफ ऑफ द इयर, एशियन एथनिक शेफ ऑफ द इयर, वर्ल्ड गुरमे समेट, वर्ल्ड गुरमे हा एवढीशी नाना किताब मिळवलेल्या ह्याच्या उपाध्यानंतर परिचय आणि ओळख होपफुली या मुलाखतीनंतर त्यातला फरक कमी व्हावा. तर सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की सिंगापूर नंतर कमी जास्त प्रमाणात लोकांना माहिती असली तरी तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं लहानपण कुठे गेलं, त्याबद्दल थोडंसं तुम्ही आमच्या दर्शकांना सांगाल? नक्की. आणि पण सर्वात आधी त्याच्या आधी राहुल, तुमचं महाराष्ट्र मंडळाचं आणि सगळ्यांना थँक्स की त्यांनी मला आज बोलवलं. आणि माझ्या या आता फारशा युनिक न राहिलेल्या पण एकेकाळी अत्यंत युनिक असलेल्या शेफ प्रोफेशन बद्दल आज मला काहीतरी बोलता येईल, त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे. आणि मी आभारी आहे मंडळाचा. मंडळाने खरंच इतकी वर्ष खूप छान काम केलंय. सगळे आपले मित्रच आहेत आणि त्यांनाही शुभेच्छा माझ्यातर्फे. तर तुझ्या प्रश्नाकडे येतो. माझी करिअरची सुरुवात तसं म्हणलं तर दिल्लीपासून झाली, पण मी आहे मूळचा मुंबईचा. त्यामुळे लहानपण, शाळा ही सगळी ठाण्यात शिक्षण झालं. आणि मग नंतर केटरिंग कॉलेज मध्ये दादरला होतो. सो पहिलं शिक्षण हे सगळं मुंबईत झालं आणि नोकरीची सुरुवात ही दिल्लीपासून झाली. पण ऍक्च्युली माझं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण होण्याआधीची जी थोडी बहुत कहाणी आहे ती थोडी इंटरेस्टिंग आहे. कारण ती अशा एका पिरियड मध्ये होती की जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट किंवा शेफ काय असतं हे साधारण आपल्यासारख्या किंवा मध्यमवर्गीय लोकांना तर माहितीच नव्हतं, म्हणजे ऐकलंच नव्हतं. सो मी एक 9वीत असताना शाळेमध्ये ठाण्याला होतो तेव्हा टीव्हीवर तेव्हा एक वोकेशनल गायडन्सचा कार्यक्रम यायचा, काहीतरी यंग वर्ल्ड असा यायचा. आणि त्याच्यामध्ये थंगम फिलिप, ज्या हॉटेल इंडस्ट्रीच्या म्हणजे गुरु मानले जातात की ज्यांनी हे शिक्षण भारतात आणलं, त्यांचा एक इंटरव्ह्यू होता टीव्हीवर. आणि त्या संदर्भात लोकांना सांगत होत्या की हा काय कोर्स असतो आणि हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं वगैरे. तर तेव्हा मी ते 9वीत ऐकलं. आणि 12वी नंतरचा हा कोर्स असतो. पण मी 9वीत ठरवलं की मला हे करायचंय आणि ते ठरवून टाकलं मी मनाशी फक्त की मला हे करायचंय. आणि तसं अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार होतो. आणि कॉलेज म्हणलं की कुठल्याही आई वडिलांना
मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं, तेव्हाही वाटायचं, आताही वाटतं. तेव्हा तर खूप प्रकर्षाने जाणवायचं की फक्त 2च प्रोफेशन आहेत आयुष्यात असं वाटायचं. तर इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळणार हे गृहीत होतं. असे चांगले मार्क मला PCM मध्ये होते. तरी सुद्धा मी सगळी अशी तयारी माझी ठेवली की 12वी नंतर मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन मिळायला लागेल. म्हणून त्याच्यासाठी मी 9वीत फ्रेंच हा विषय घेतला. नंतर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतले की जेणेकरून मला ते ऍडिशनल मार्क्स माझ्या केटरिंग कॉलेजच्या ऍडमिशन साठी कामाला येतील. सो असं करून मला ती केटरिंग कॉलेजची ऍडमिशन मिळाली. आणि ती ऍडमिशन मिळाली म्हणल्यावर मला आणि माझ्या आईला खूप आनंद झाला होता. पण उरलेल्या सगळ्या जगाला वाटत होतं की आम्हाला वेळ लागलाय की इंजिनिअरिंगची डिग्री सोडून हा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट जे कधी ऐकलं सुद्धा नाही की काय असतं, आणि हॉटेलमध्ये काम करणार, चांगल्या घरातली लोक हॉटेलमध्ये काही फारशी काम करत नाही, असं असताना हाच जातोय, हा जाऊ दे 16 वर्षाचा, याला काही कळत नाही. पण याच्या आई वडिलांना असं आनंद होतोय याचं जरा सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. दॅट वॉज द स्टार्ट ऑफ माय स्टडी इन टू हॉटेल मॅनेजमेंट. नाही मिलिंद, तुम्ही अगदी खरं म्हणाल. पण मलाही आठवतं मी तुमच्यानंतर 5-6-7 वर्षांनी माझी 12वी झाली आणि माझ्या वेळेपर्यंतही तेच होतं. म्हणजे PCM PCB इंजिनिअरिंग मॅथ्स फार CA करा. पण मग अशी जगावेगळी प्रतिक्रिया असताना एस्पेशली शेजार पाजार मित्रमंडळी आणि खास करून तुमच्या इव्हन एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये असेल, पण तरी तुम्ही तुमचा निश्चय ठाम ठेवला की केटरिंगच करायचं. म्हणजे त्यावर कुठे तुम्हाला त्याच्यानंतर कोर्स करताना कुठे शंका किंवा सेल्फ डाऊट म्हणतात आपण करतोय ते बरोबर, असं कधी झालं तुम्हाला? खरं सांगायचं तर हॉटेल मॅनेजमेंट का असं मला काही फार कळलं नव्हतं 9वीत असताना, की मला काही शेफ व्हायचंय म्हणून मी हा कोर्स करतोय. अगदी पहिल्यापासून एक माझ्यात खोड आहे असं मी म्हणेन, किंवा क्वालिटी आहे, दोन्हीपैकी काही म्हणू शकतो, की मला जे सगळेजण करतात ते करायला नाही आवडत. सो काहीतरी वेगळं आपण करायचं ही साध्या भाषेत खाजच, की काहीतरी वेगळंच करायचं नाही, जे सगळे करतात ते आपण नाही करायचं. ही मला हाऊस असल्यामुळे मी ते ठरवलं की माझे सगळे मित्र जर इंजिनियर डॉक्टर होणार असतील तर हे प्रोफेशन तर कोणी ऐकलंच नाहीये. सो आय विल बी व्हेरी डिफरंट देन अदर्स, म्हणून मला हे करायचंय. अशी ती एक छोटीशी जिद्द होती. त्या एवढ्या लहान वयात फारसं काही कळत नाही त्यावेळेस, पण तरी एवढं कळत होतं की मला काहीतरी वेगळं करायचं. आणि त्या जिद्दीनेच मी ऍडमिशन घेतली. आणि दुसरं, मला आता लोक विचारतात की तुम्ही शेफ आहात म्हणजे तुम्हाला कुकिंग मध्ये पहिल्यापासून आवड होती का? सो ऑनेस्टली स्पीकिंग, कुकिंग मध्ये आवड होती का नाही हे मला तेव्हा काहीच माहित नव्हतं. खाण्याची आवड जबरदस्त होती आणि खाण्याच्या आवडीमुळे मी या प्रोफेशन मध्ये आलो. हे 50% सत्य आहे की खाण्यामुळे मी आलो इथे. आणि खाण्यासाठी काय असायचं की घरी आता आपल्या आई काय स्वयंपाक करते घरी, किंवा एखादा काय सण असेल तर त्याशी पुरी भाजी किंवा काय चांगले पदार्थ बनतात, तर ते सगळ्यांच्या आधी मला मिळावे म्हणून मी आईला जाऊन किचन मध्ये मदत करायची. की ती पुऱ्या लाटायला लागली की मी तळायला घ्यायचो, वडे असतील तर ते करायला घ्यायचो, डोसे घालायला तिला मदत करायचो. का तर बाकी भावंडांच्या आधी मी तिथे असलो तर मला आधी मिळेल, या साध्या भावनेने मी कुकिंग करायला लागलो खरं सांगायचं तर. आणि सो त्यातनं ती हाऊस पुढे पुढे वाढत गेली आणि ते माझं प्रोफेशन झालं. सो खाण्याची आवड ही अत्यंत इम्पॉर्टंट. आणि मी अजूनही सगळ्या लोकांना सांगतो की एखाद्या चांगल्या शेफला कुकिंग 100% आवडत असेल ना तर खायला 300% आवडलं पाहिजे. कारण तुम्हाला जर खायला आवडत नसेल तर तुम्ही काय लोकांना चांगलं खायला मिळणार. सो यू नीड टू बी अ गुड खवय्या युअरसेल्फ फर्स्ट. हा कोर्स किती 4 वर्षाचा 3 वर्ष? 3 वर्षाचा होता तेव्हा. पण खरं म्हणलं प्रामाणिकपणे मिळेल बऱ्याच लोकांना, म्हणजे मलाही सुद्धा 3 वर्षात ऍक्च्युअल कोर्स मध्ये काय असतं, काय तुम्ही कव्हर करता याची कधी पूर्णपणे माहिती नाही. तर काय म्हणजे बहुतेक जणांची कल्पना असेल हॉटेल मॅनेजमेंट काहीतरी सूट घालून छान कसं बोलायला तेवढंच, पण त्याच्या पलीकडे तुम्ही ऍक्च्युअल कोर्सने काय शिकता? म्हणजे तुम्ही केटरिंग. सो म्हणजे आता बऱ्यापैकी, कारण मी कोर्स केला तो 1981 to 84, सो 30-35 वर्ष उलटून गेले होता. सो बऱ्यापैकी कोर्सचं स्वरूप हळूहळू बदलत आहे दिवसेंदिवस. पण एक असतं की हॉटेल मॅनेजमेंटच्या त्या कोर्समध्ये 3 वर्षामध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्हीला समान महत्व दिलं जातं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज हे फील्ड हँड्स ऑन फील्ड आहे, नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही. त्यामुळे दिवसातला म्हणजे समजा 7 तासाचं कॉलेज असेल तर अर्धा दिवस हा प्रॅक्टिकल मध्ये असायचा आणि अर्धा दिवस थिअरी असायचा, विच आय थिंक इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे एज्युकेशन मध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राईट फ्रॉम फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, न्यूट्रिशन, डायटिटिक्स, फूड मॅनेजमेंट, कुकिंग, सर्विंग, इव्हन मेंटेनन्स, म्हणजे जर एखादा बल्ब खराब झाला तर कसा रिपेअर करायचा, एवढं सुद्धा त्या कोर्समध्ये शिकवलं. असा तो परिपूर्ण कोर्स होता. आणि सगळ्यात महत्वाचं की आमच्या इंडस्ट्रीमध्ये
जसं मी मगाशी म्हणलं की आज मी जरी तुमचा गेस्ट असलो तरी मॅक्सिमम वेळेला गेली 34-36 वर्ष नेहमी मी होस्टच असतो. कारण मी या प्रोफेशनमध्ये असं आहे की मी नेहमी होस्टच असतो, मी लोकांचं स्वागत करत असतो. तर या फील्डमध्ये त्याच्यासाठी सर्व्हिस ओरिएंटेड असणं किंवा कुठलंही पडेल ते काम करावं लागणं, ही जी सवय आहे ती केटरिंग कॉलेजमध्ये फार छान लावतात. म्हणजे अगदी श्रीमंताची मुलं जरी असली तरी आम्हाला कॉलेजमध्ये लाज वाटू नये म्हणून मुद्दामून अख्ख्या कॉलेजच्या बाहेरच्या काचा शिडीवर चढून न्यूजपेपरनी आणि कापडानी साफ करायला लावायचं. सो ते इतकं चांगलं आहे की डिग्निटी ऑफ लेबर कळते की बाकी फर्स्ट इयरची थर्ड इयरची मुलं मुली सगळे फिरतायत आणि कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये सगळ्यांना छान कपडे घालून इम्प्रेशन मारायचं असतं. अशा याच्यात तुम्ही ऍप्रन लावून कॉलेजच्या काचा साफ करताय, हे जे नॉलेज आहे. किंवा इव्हन टॉयलेट म्हणजे हाऊसकीपिंग करायचं असेल तर तुम्हाला रूम बनवावी लागते हॉटेलची, 5 स्टार हॉटेलची, त्याच्यातलं टॉयलेट साफ करावं लागतं. हे सगळं सुद्धा आमच्याकडनं कॉलेजमध्ये करून घेतलं. सो आय थिंक तिथे आम्ही डिग्निटी ऑफ लेबर शिकलो किंवा कुठलंही काम हे हलकं नसतं आणि हे वेळ आली तर आपल्याला करावं लागणार आहे. सो दॅट वॉज आय थिंक द बेस्ट पार्ट ऑफ दिस. पण तुम्ही जे म्हणता ना खरं डिग्निटी ऑफ लेबर, मी केटरिंग साठी नाही आधी खरी सर्वांनाच त्याची गरज आहे. पण मला कल्पना नव्हती केटरिंग असं करत होतं. कारण मी ऐकलं जपानमध्ये शाळकरी मुलांना त्या शाळेची संडास बाथरूम साफ करायला लावतात आणि म्हणून तो देश एवढा स्वच्छ आणि टापटीप असतो. असो, शिक्षण संपल्यानंतर तुमची पहिली नेमणूक झाली दिल्लीला आणि सरकारी नोकरी होती. आणि एका शेफची नोकरी सरकारी हे उत्तमच, कारण सरकारी नोकरी खायला सगळ्यांना आवडतं असं आम्ही ऐकतो. त्यामुळे काय खायला आवडतं तो त्याला नाही आवडत. तर तुमचा म्हणजे तुम्ही त्याबद्दल जरा थोडं सांगितलं तर. आता त्याच्यात मी असं म्हणेन, कारण परत हाच प्रश्न आता तुम्ही तर नाही विचारला पण बरेच जण विचारतात की तुम्ही शेफ व्हायचं ठरवलं होतं का. सो हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर तुम्ही विविध डिपार्टमेंट्समध्ये जाऊ शकता. यू कॅन बिकम अ जनरल मॅनेजर, यू कॅन गो फ्रंट ऑफिस, यू कॅन गो हाऊसकीपिंग, तुम्ही पेस्ट्रीमध्ये जाऊ शकता किंवा मार्केटिंगमध्ये जाऊ शकता. तर शेफच का. तर ऍक्च्युली जेव्हा आमचे कॅम्पस इंटरव्ह्यू होते आणि त्यावेळेस कसं होतं, अख्ख्या भारतात फक्त 4च कॉलेज होते. पण हॉटेल मॅनेजमेंट वॉज अ व्हेरी नेसंट आणि व्हेरी न्यू सब्जेक्ट. सो फक्त 4 कॉलेज दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता अशी होती. त्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेटला ऑलमोस्ट 2-2, 3-3 नोकऱ्या मिळायच्या. एवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी होत्या. कारण हॉटेल्स खूप होती आणि शिक्षण देणाऱ्या संस्था 4च होत्या अख्ख्या भारतात. सो आय ऑल्सो हॅड 3 जॉब्स व्हेन आय वॉज डुईंग कॅम्पस इंटरव्ह्यूज कॉलेजमध्ये असताना. तर त्याच्यामध्ये ITDC म्हणजे तुम्ही जे सरकारी म्हणलात ते अशोक ग्रुप ऑफ हॉटेल्सला आपण आता सरकारी म्हणल्याने थोडं डिग्रेड केल्यासारखं वाटतं त्याला. पण आय थिंक ॲट दॅट टाइम दॅट वॉज द बेस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अँड द लार्जेस्ट हॉटेलचे म्हणजे ताजपेक्षा जास्त हॉटेल्स अशोक हॉटेलची होती. जसं 55 हॉटेल्स होती त्यांची ऑल ओव्हर इंडिया. सो इट वॉज अ बिग चेन विच वॉज द ड्रॉ फॉर मी टू जॉईन दॅम. पण त्याच्यात एक छान होतं, त्यांनी माझं सिलेक्शन झाल्यावर एक त्यांनी फॉर्म भरायला दिला आणि आम्ही 6 जण मुंबईतले टॉप स्टुडंट सिलेक्ट झालो होतो दिल्लीला जाण्याकरता. आणि त्या अख्ख्या फॉर्म मध्ये बरेच काय काय प्रश्न असतात, जसं आपलं एखादा न्यू ऍप्लिकेशन फॉर्म असतो तसं. आणि त्यात त्यांनी सिलेक्ट झालेल्या मुलांना विचारलं होतं, वुड यू लाईक टू बी अ किचन मॅनेजमेंट ट्रेनी ऑर अ मॅनेजमेंट ट्रेनी. आणि 6 पैकी 5च्या 5 माझ्या मित्रांनी, एक मुलगी होती तिथली, त्या सगळ्यांनी मॅनेजमेंट ट्रेनी भरलं. पण मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे चांगला सूट टाय ब्लेझर घालून फ्रंट ऑफिसमध्ये फिरता येतं, चांगलं करता येतं. कोणीच किचन मॅनेजमेंट ट्रेनिंग केलं नाही, पण कोणाला कळकट कपडे घालून 400 डिग्री टेम्परेचर काम करायचं नसतं. मी म्हणलं नाही, माझ्या जर 5 मित्रांनी मॅनेजमेंट ट्रेनिंग केलंय तर मी ते का करायचं. केवळ ह्या हट्टापायी की जे मी म्हणलं तुम्हाला माझी खास की काहीतरी वेगळं करायचं, जे त्यांनी नाही केलं ते मी करणार. सो त्यांनी किचन मॅनेजमेंट ट्रेनिंग नाही केलं म्हणून किचन मॅनेजमेंट ट्रेनिंग हा बॉक्स, छोटासा बॉक्स टिक केला. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगतो तो छोट्याशा टिकनी माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल. मी जर शेफ नसतो झालो तर मे बी आय डोंट नो मी काय झालं असतं. पण दॅट स्मॉल बॉक्स चेंज माय होल लाईफ. आणि नुसतं म्हणजे हे ऍक्च्युली तुम्ही आपण ज्या भेटतो तुम्ही हे पण म्हणाला की नुसतं किचन मॅनेजमेंट ट्रेनिंग नाही, त्याच्यानंतर पुढे तुम्ही प्राईम मिनिस्टर्स किचन व्हिजिटिंग डिग्नरीज त्याच्यामुळे तुमची नेमणूक झाली. तर त्याबद्दल थोडंसं त्यातले काही अनुभव सांगण्याजोगे असतील तर. म्हणूनच म्हणलं की ITDC जे अशोक ग्रुप ऑफ हॉटेल आहे ते आय वोंट से सरकारी, पण इट्स अ पब्लिक सेक्टर, सो निम सरकारी वॉट एव्हर. पण पब्लिक सेक्टर असल्यामुळे आणि ते अशोक ग्रुप ऑफ हॉटेल असल्यामुळे प्राईम मिनिस्टर्स जेवढं काही केटरिंग व्हायचं ते सगळं ITDC कडे होतं. आणि ते यूज टू सिलेक्ट अ स्पेशल टीम ऑफ शेफ्स हू विल केटर टू द प्राईम मिनिस्टर्स केटरिंग. आणि मग प्राईम मिनिस्टर्स केटरिंग म्हणजे मग वेनेवर अ फॉरेन डिग्नेटरी इज कमिंग, म्हणजे दुसऱ्या देशातले कुठले प्रेसिडेंट येत आहेत, प्राईम मिनिस्टर येत आहेत, तर त्यांची जी काय स्टेट बँकेट्स असतील, त्यांची डिनर असतील,
ती ऑलवेज इज होस्टेड बाय द प्राईम मिनिस्टर. सो प्राईम मिनिस्टर्स केटरिंग टीम मधले जे शेफ आहेत दे विल बी द पीपल हु विल कुक फॉर दॅट स्टेट बँकवेट. तर अशा प्राईम मिनिस्टर्स केटरिंग टीम मध्ये इंदिरा गांधी तेव्हा प्राईम मिनिस्टर होते 84 मध्ये, आणि त्यांच्या केटरिंग टीम मध्ये माझी सिलेक्शन झालं. मी बऱ्यापैकी म्हणजे नुकताच जॉईन झालेला यंग होतो, सो आय वॉज नॉट अ हेड शेफ ऑर समथिंग. मी ज्युनियर पोस्टवर होतो, पण तरी सुद्धा एवढ्या ज्युनियर पोस्टच्या मुलाची प्राईम मिनिस्टर्स केटरिंग टीम मध्ये सिलेक्शन व्हावं हे खरंच म्हणजे वन ऑफ माझ्या करिअरचा हा हायलाइट पॉईंट म्हणता येईल, कारण तिथे सुद्धा बरंच काय काय नवं शिकायला मिळालं. सो इंदिरा गांधींच्या टीम मध्ये मी होतो, पण अनफॉर्च्युनेटली 84 ऑक्टोबरमध्ये त्यांची हत्या झाली आणि राजीव गांधी टूक ओव्हर. बट राजीव गांधी इन्सिस्टेड की ही वॉन्टेड द सेम शेफ्स ऑफ टीम ऑफ शेफ्स टू कंटिन्यू फॉर हिज केटरिंग. सो अगदी तर राजीव गांधींचा जो काय म्हणजे शपथविधी असतो वगैरे त्या सगळ्या केटरिंगच्या त्या इव्हेंटला आम्ही होतो. राजीव गांधी जेव्हा किती हँडसम दिसायचे ऍट दॅट टाइम व्हेन ही बिकेम द प्राईम मिनिस्टर, आणि आय वॉज विथ हिज केटरिंग टीम फॉर 3 years, म्हणजे साधारण 87-88 पर्यंत होतो. त्या 3-4 वर्षात ते प्राईम मिनिस्टर किती वयस्कर दिसायला लागले हे सुद्धा सगळं ट्रान्झिशन आम्ही बघितलं. पण तो जो पिरियड होता तो आय वॉज वन ऑफ द बेस्ट ऑफ माय करिअर, कारण खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी काय किंवा राजीव गांधी काय, मी केवळ कुठल्याही पॉलिटिकल लिनिएजचं नाव विचार करता म्हणतो. फ्रॉम अ प्युअरली शेफ आणि केटरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू त्यावेळेसचं जे केटरिंग व्हायचं ते सुपर हाय क्लास असायचं, फारच टॉप क्लास असायचं. आणि बिकॉज मे बी ही वॉज अ ब्लू बर्ड, ही न्यू व्हॉट एक्झॅक्टली स्टाईल वॉज. सो त्यावेळेस तेव्हा जे केटरिंग व्हायचं, त्यावेळेस जे मेन्यू बनायचे, त्यावेळेस जेव्हा बाकीचे स्टेट बँकवेट्स किंवा प्रेसिडेंट यायचे, दॅट वॉज अमेझिंग. आणि तेव्हा लिबरलायझेशन झालेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याकडे फॉरेनच्या गोष्टी किंवा फॉरेन इक्विपमेंट वगैरे एवढ्या इझिली इन्ग्रेडियंट्स वगैरे मिळायचे नाहीत. 80s मधली गोष्ट आहे. पण त्या टीम मध्ये असं होतं की आमच्या शेफनी मेन्यू बनवला की 3 दिवसात हवं ते इक्विपमेंट, हवं ते इन्ग्रेडियंट जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं आणून दिलं जायचं. सो अशा या हाय लेवलच्या केटरिंग मध्ये मला काम करायला मिळालं आणि शिकायला मिळालं ऍट अ व्हेरी यंग एज. मी हार्डली 20-21 वर्षाचा असेल तेव्हा. सो दॅट वॉज अ बिग ऑपॉर्च्युनिटी. ते असं म्हणतात की ते आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये फूड डिप्लोमसी हे बरंच महत्वाचं असतं. आणि 1-2 त्याचे किस्से आहेत. अधिकारचाच किस्सा घ्यायचा तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात आले, कारण त्यांना बीफ किंवा गोमांस खूप आवडतं आणि आपले मोदी व्हेजिटेरियन, त्यामुळे मेनू कसा करावा ह्याच्यामध्ये शेफची तारांबर उडाली असेल. तर तुम्हालाही तसे काही प्रसंग आले का जिकडे तुम्हाला काही निर्णय असे घ्यावे लागले आणि काय म्हणतात हायली सेन्सिटिव्ह किंवा राजकीय काहीतरी बैठक होती आणि तुम्हाला निर्णय घ्यावे लागले असे काहीतरी प्रेशर खाली? हा म्हणजे अगदी ऑनेस्टली स्पीकिंग त्यावेळेस मी प्राईम मिनिस्टर्स केटरिंग टीम मध्ये असताना मी एवढ्या सिनियर पोझिशनवर नव्हतो की पूर्ण मेन्यू मी ठरवायचं वगैरे. पण येस, त्यावेळेस हे नक्की होतं की भयंकर सेन्सिटिव्ह इश्यू असायचा की कुठल्या देशाचा प्राईम मिनिस्टर येतोय, त्याच्या आवडीनिवडी काय असतील, त्याच्या टीमला काय आवडणार आहे, मग आपल्या प्राईम मिनिस्टरला त्यातलं काय जमणार आहे. आणि कित्येक वेळेला शेवटी इट इज शोकेसिंग इंडिया, किंवा किती जरी त्यांची काही जरी आवड असली तरी मेन्यू असा असला पाहिजे विच रिप्रेझेंट्स इंडिया, आणि इंडिया रिप्रेझेंट करत असून सुद्धा त्यांना आवडला पाहिजे, त्या लोकांना सुद्धा आवडला पाहिजे. अशा याची सांगड घालणं हे नेहमी थोडं चॅलेंजिंग टास्क असते. पण त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की राजीव गांधींपेक्षा सुद्धा राजीव गांधी एवढं मेन्यू मध्ये इंटरेस्ट घ्यायचे नाही, पण इंदिरा गांधी एवढ्या बिझी असायच्या तरी त्या प्रत्येक पार्टीचा मेन्यू आमच्या एक्झिक्युटिव्ह शेफला बोलवून घेणार, त्याच्याकडनं तो आयटम बाय आयटम डिस्कस करणार, ते सगळं एकदा ते सांगणार की माझ्या टीमला टेस्टिंगला द्या. आणि म्हणजे एवढा एका प्राईम मिनिस्टरला एवढा वेळ असतो हे मला माहित नव्हतं. तेव्हा इंदिरा गांधीच्या वेळेस त्या सुपर बिझी असायच्या होत्या, पण त्या खरंच एवढ्या इम्पॉर्टन्स द्यायचा. आणि मी हे बघितलंय, तुम्ही आता फूड डिप्लोमसी म्हणलात, म्हणजे अगदी विजय माल्या असो, अनिल अंबानी असो, मुकेश अंबानी असो, या सगळ्यांची केटरिंग मी केली आहे. ते सुद्धा त्यांच्या प्रत्येक जेवणाचं मेटिक्युलस प्लॅनिंग करतात. दे आर व्हेरी वेल प्लॅन्ड वेन इट कम्स टू देअर बिझनेस एंटरटेनमेंट. आणि कोणाला काय जेवायला घालायचंय, कोण कुठे बसेल, कोण कोणाच्या समोर बसलेला असेल, या कोर्समध्ये काय असेल, थर्ड कोर्समध्ये काय असेल, इतकं डिटेल. म्हणजे कित्येक वेळेला अनिल अंबानी यांच्या सेंटर झू मध्ये यायचे तेव्हा फोनवर डिटेल मेन्यूचा एक आयटम त्याची रेसिपी सुद्धा विचारायचे मला, इसमें आप कितनी मिरची डालोगे वगैरे. अशा इतक्या सिरियस लेवलवर सुद्धा ही मोठी लोक विचार करतात. आणि फूड डिप्लोमसी ऑब्व्हियसली इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुला एक गमतीचा किस्सा सांगतो. आय वॉज डुईंग सेंटर हॉटेल जुहू बीच मध्ये, काहीतरी 1000 लोकांची वर्ल्ड टॉप कार्डिओलॉजिस्ट वगैरे आले होते. अशी काहीतरी एक मोठी कॉन्फरन्स होती कार्डिओलॉजिस्टची, आणि 3 दिवसाचा कार्यक्रम होता.
त्याच्यात वेगवेगळे स्पीकर्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, वेगवेगळे स्पीकर्स होते, अमुक होतं तमुक होतं, आणि ऑब्व्हियसली 3 दिवस आमचं सेंट ऑर्जूचं आमचं केटरिंग होतं बँक्वेटमध्ये. आणि त्याच्या सगळ्यात शेवटी त्यांना एक फॉर्म भरायला दिला गेला होता की तुमचं हे 3 दिवसाचा जो सेमिनार झाला त्याचा फीडबॅक फॉर्म म्हणून होता. मला आश्चर्य वाटेल, एवढ्या मोठ्या कार्डिओलॉजिस्टची कॉन्फरन्स होती, सगळ्यात जास्त फीडबॅक फूड बद्दल होता. फूडचे कॉलम सगळ्या लोकांनी भरलेले आहेत. पण त्यात काही नवल नाही. इंग्लिश मध्ये म्हणतात ना, वे टू अ मॅन्स हार्ट इज थ्रू स्टमक. कार्डिओलॉजिस्ट पण तुम्ही आता सेंटॉरचा उल्लेख केला, पण तुम्ही ITDC सोडून सेंटॉरला मुंबईला परत आला. हो, म्हणजे मी 84 ते 91 पर्यंत ITDC मध्ये होतो. मग जयपूरला होतो, दिल्लीला होतो, प्राईम मिनिस्टर्स केटरिंग टीम मध्ये होतो. पण त्यावेळेस सेंटॉर हॉटेल जुहू बीच मुंबईला आमचे ITDCचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते मिस्टर भंडारी, ते ही टूक ओव्हर एअर इंडिया, आणि एअर इंडियाची सबसिडी सेंटॉर. सो सेंटॉरचे पण ते MD होते. आणि तुम्ही मगाशी म्हणलात की लोकांना खायची खूप हौस असते, तर तसं सेंटॉर जुहू, आता मी पब्लिकली बोलतोय, पण तिथे बऱ्यापैकी पब्लिक सेक्टर असल्यामुळे लोक गैरफायदा घेत होती. आणि माझी आणि माझ्याबरोबर संजीव कपूर पण होता, आमची इमेज सुपर क्लीन इमेज होती. त्यामुळे आमच्या MDने आम्हाला मुद्दामून दिल्लीहून ट्रान्सफर करून मुंबईला क्लीनअप साठी आणलं होतं. यू बेटर क्लीन अप दिस हॉटेल. सो सेंटॉर जुहूला जी काय सगळे प्रकार चालू होते, कारण इट वॉज अ फॅन्टॅस्टिक हॉटेल, खूप मोठं हॉटेल होतं, चांगला बिझनेस होता, पण इट वॉज मिसमॅनेज्ड. सो तेवढ्याकरता मुंबईला आलो. आणि मला, बिकॉज मी मुंबईचा होतो, मला मुंबईला याची हाऊस होतीच, अनायासे अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून मी मुंबईला आलो. आणि तेव्हा दुसरं माझ्या याच्यातलं चांगलं एक्सपिरियन्स सुरू झाला की तेव्हा शिवसेनेची युनियन होती सेंटॉर जुहू मध्ये. सो तिकडे मी इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या संदर्भात यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. तर इथे आल्यावर बाळासाहेबांची माझी चांगली ओळख झाली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव, स्मिता ठाकरे या सगळ्यांची बऱ्यापैकी जवळीक झाली. त्यांच्या आवडीनिवडी ते नेहमी यायचे. आणि फिल्म इंडस्ट्री, अमिताभ बच्चन पासून माधुरी दीक्षित. सो मुंबईमध्ये तो शिवसेना आणि बॉलिवूड अशा दोघांचा ओळख व्हायला सुरुवात झाली. तुम्ही थोडक्यात दिल्लीतलं राजकारण पाहिलं, मुंबईतलं ग्लॅमर पाहिलं, सिंगापूरात काय पाहिलं ते आपण बघू आता छोट्याशा मध्यंतरानंतर. तर कारण एका शेफची मुलाखत रेसिपी शिवाय पूर्ण होत नाही असं मी सुरुवातीला म्हणालेलो. त्यामुळे आता पेक्षा सांगू इच्छितो, एक छोटीशी क्लिप आहे जिकडे पराग परब, आपले अरुण तरुण मंडळी, त्यांच्या करिअर विषयी प्रश्न आणि रेसिपी बद्दल मिलिंद सोमनी थोडं सांगतील. त्याच्या आपण छोट्याशा क्लिप मध्ये आपण लगेच. सिंगापूरमध्ये आल्यावर महाराष्ट्र स्ट्रीट फूड आपल्याला खूप मिस होतं. पण हे स्ट्रीट फूड मसाला बारच्या रेस्टॉरंटने सिंगापूरमध्ये आणलं आहे. आज आपण सेलिब्रिटी शेफ मिलिंद सोमनीशी बोलणार आहोत. तर चला. मिलिंद काका, हाय. लहानपणापासून तुमचं नाव मी खूप ऐकलं आहे आणि तुमचा दुबईचा शो माझी आई खूप फॉलो करायची. त्याच्यातला शाही तुकड्याची रेसिपी आमच्या घरात खूप फेमस आहे. आणि आज तुमच्यावर इथे स्टेज शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे. म्हणून महाराष्ट्र मंडळाला माझे खूप आभार. गुड, थँक्स अँड वेलकम टू मसाला बार. आणि महाराष्ट्र मंडळचे त्यांना शुभेच्छा सर्वांना की एवढा छान छान कार्यक्रम ते लोकांसमोर आणतायत. आणि आज मलाही माझी एक रेसिपी तुम्हाला दाखवता येते. तर आपला हा कार्यक्रम आज छान होणार आहे. आणि तू खूप चांगलं कुकिंग करतोस असं मी ऐकलं आहे, तू शिकला आहेस असं मी ऐकलं आहे. सर मे बी इट्स फन कुकिंग विथ यू. येस. तर आज आपण काय करणार आहोत? काहीतरी तुमची स्पेशल रेसिपी का काहीतरी हेल्थी का काहीतरी जे कोण पण कधी पण ॲमेच्युअर कुक करू शकतो? नॉर्मली जर तू माझं यूट्यूब फॉलो केलं असेल किंवा काय, तर ॲज अ शेफ मी कधीही रेसिपी दाखवताना मुद्दामून अवघड रेसिपी दाखवतच नाही. कारण रेसिपी दाखवताना ती मला किती छान येते हे दाखवायचं नसतं. तर जी रेसिपी आहे ती लोकांना बनवता आली पाहिजे, त्यांच्या घरी ती बनवता आली पाहिजे, हे त्यातलं गणित असतं माझं सांगण्याचं. सो आजची रेसिपी सुद्धा तशीच आहे. अशी रेसिपी आहे की ज्याचं नाव अजून मीच ठरवलं नाही आहे, कारण ती मग अशी सुचली आहे मला. तर त्या रेसिपीला मी मुद्दामून यंग लोकांना आवडेल, आणि बरोबर तू असाल त्यामुळे राईट तुझ्यासाठी. तर अशी ती यंग लोकांना आवडेल, घरी मुलं मुली सिनियर्स कोणी बनवू शकेल, आणि सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला सिंगापूरमध्ये आरामात मिळतील अशी सिलेक्ट केलेली एक व्हेजिटेरियन रेसिपी आहे. कारण नॉनव्हेज सिलेक्ट केली तर बरेचसे लोक मंडळी खात नाहीत, तर तो प्रश्न पडायला नको म्हणून व्हेजिटेरियन रेसिपी सिलेक्ट केली आहे. आपण आता त्याचं नामकरण करूया. त्याला आपण काहीतरी ऑरोगानो पनीर स्टिक्स विथ चिली गार्लिक साल्सा. साऊंड्स डिलिशियस. हे त्याचं नाव.
Alright, let's get started. कसं करायची ते लेट्स स्टार्ट. ही जी छान पनीरची स्नॅक डिश बनवतोय त्याच्यासाठी आपण पनीरचे मोठे मोठे असे स्टिक्स कापून घेतलेले आहेत आणि त्याला आपण एका बॅटरमध्ये किंवा पिठात किंवा सारणात बुडवणार आहोत फ्राय करायच्या आधी. त्याच्यासाठी आपण जे बॅटर बनवणार आहोत त्याच्यासाठी मैदा घेऊया आधी. कॉर्नफ्लॉवर किंवा दुसरं काही घालायची गरज नाही आहे. नॉर्मल मैद्याचं बॅटर करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये सॉल्ट, क्रश्ड पेपर आहे, हा पेपरकॉर्न मिक्सरमध्ये लाईटली क्रश करून घेतला आहे मी. ग्रीन चिली फाईन चॉप केल्या म्हणजे हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, ती साधारण एक अर्धी ते पाऊण मिरची बारीक चॉप केलेली असेल. नंतर गार्लिक म्हणजे लसूण चॉप केलेली आहे. 4 ते 5 पाकळ्या होतील एवढी घालू शकतो. दुसरा इंटरेस्टिंग आयटम आपण यात घालणार आहोत म्हणजे चिली फ्लेक्स. ही आपली रेसिपी थोडीशी इंडियन आहे, थोडीशी वेस्टर्न आहे, अशी फ्युजन आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ऑरेगानो पण घातलेत आणि चिली फ्लेक्स घातलेत आणि लसूण घातले. ती थोडीशी फ्युजन रेसिपीसारखी तयार होणार आहे. आपण थोडं लिंबू पण पिळून घेऊ त्यात आणि मग त्याला मिक्स करून पाणी घालून त्याचं बॅटर बनवू. तर ॲक्च्युली याची विस्क असेल तर चांगलं, कारण म्हणजे लम्स फॉर्म होत नाहीत. साधारण थिक बॅटरच करणार आहे आपण. बॅटर आता तू बघशील छान दाट, साधारण एवढंच दाट ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्या गुठळ्या पण झाल्या नाही आहेत. तर नॉर्मली गुठळ्या होतात म्हणून आपण त्याच्यामध्ये विस्क वापरतो. सो त्याच्या गुठळ्या होऊ नये, पण आपल्या गुठळ्या झाल्या नाही आहेत. तर या बॅटरमध्ये आपण पनीर डिप करणार आहोत आणि त्याला आपण कोटिंग करणार आहोत. तर नॉर्मली आपण कोटिंग करतो तेव्हा साधारण नुसतं ब्रेड क्रम किंवा रवा वापरतो. त्याच्याऐवजी आपण थोडं महाराष्ट्रीयन टच देण्याकरता पोहे आहेत. ओके. पोहे आपले बारीक पोहे जे असतात, पातळ पोहे, त्याला थोडंसं भाजून घेऊन त्याचा हाताने चुरा केला आहे. सो त्याला एक वेगळी छान चव येते आणि थोडं महाराष्ट्रीयन पण होतं ती रेसिपी. सो असे हे ब्रेड क्रम घेताना नेहमी नॉर्मल ब्रेड क्रम घेण्यापेक्षा पॅनको जे जॅपनीज ब्रेड क्रम आहेत ते घ्यावे. ठीक आहे, हे ब्रेड क्रम आहेत, त्याच्यात आपण पोहे मिक्स करू म्हणजे दोन्हीचं छान कॉम्बिनेशन होईल. आता मी काय करणार आहे, मी हे डिप करून इथे देईन, तू त्याला कोट कर. शुअर. ओके. दोन्ही हात वापरलेस तरी चालेल. हां. तर पॅन्को ब्रेडक्रम आणि रेग्युलर ब्रेडक्रममध्ये फरक काय असतो? पॅन्को बेसिकली जॅपनीज स्टाईलमध्ये वापरलेले आणि जास्त करून दे आर मोर फ्रेश ब्रेड क्रम्स देन दे आर सनड्राईड. नॉर्मली आपले वाळवलेल्या ब्रेडचे किंवा टोस्ट केलेल्याचे करतात, तेव्हा त्याचं काय होतं, त्याचा रंग सोनेरी येत नाही, थोडा डार्क ब्राऊन होतो. आणि याचा जो फ्राय केल्यानंतर ह्याला असे काटेरीपणा येतो, तो पॅन्को ब्रेडचा दिसायला खूप छान असतो. सो इट लुक्स ब्युटिफुल. सी बिकॉज कुकिंग इज नॉट ऑल अबाउट टेस्ट ओनली, इट्स ऑल अबाउट लुकिंग ब्युटिफुल. येस. द फूड हॅज टू लुक प्रेझेंटेबल. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये नेहमी सांगतात की माणूस जेवतो तो डोळ्यांनी आधी जेवतो, तोंडाने सगळ्यात शेवटी जेवतो. सो आपण डोळ्याला स्वतः एवढंच महत्त्व दिलं पाहिजे. पण छान दाबून दाबून कोट करा, नाही तर ते काय होईल, तळताना ते सगळे तेलात सोडून जाते. त्याच्यामुळे छान असं मुठीने दाब. गुड. ही बाजू पण गुड. ही व्हर्टिकल साईड दाब, चांगला हाताने दाब, लिटरली असं दाब, म्हणजे चिकटणार नाही.
का कोट करून झाले. नाईस, वा मस्त कोट झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याला डीप फ्राय करायचं आहे. ओके. सो वी गोइंग टू डीप फ्राय दिस. हे डीप फ्राय करायला आपण किचनमध्ये पाठवूया, ठीक आहे. तर ते तळून होईपर्यंत काका मला तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे. विचार. तर मला पण खूप कुकिंगची आवड आहे, पण मला कळत नाही आहे की मी हॉबी म्हणूनच ठेवू का करिअर म्हणून घेऊ. आणि आय एम शुअर की माझ्यासारखे खूप लोक आहेत ज्यांना असे डाऊट्स आहेत. तर तुम्ही काय सांगाल? माझं म्हणजे गेल्या 15 वर्षातलं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मी जेव्हा शेफ झालो तेव्हा तर कोणाला शेफ काय असतो हेच माहीत नव्हतं किंवा व्हायचं नसायचंच. जे झालेले आहेत त्यांना सर्व लोकांना आवड द्यायची. पण आता थोडंसं एक्स्ट्रीमला गेलं आहे. आता या सगळ्या आमच्यासारख्या शेफ्सना कुकरी शोमध्ये बघून, मास्टर शेफ प्रोग्राम बघून सगळ्याच मुलांना आपण शेफ व्हावं असं वाटतं. सो इट्स अ व्हेरी एक्सायटिंग थिंग फॉर अ पर्सन लाईक मी. पण त्यात खरं किती, तथ्य किती आणि नुसतीच हाऊस किती, हा यांनी विचारलेल्या प्रश्नाचा खरा अर्थ आहे. कारण मला कुकिंग येतं किंवा मला कुकिंग करायला आवडतं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ते माझं प्रोफेशन होऊ शकतं का, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण हे प्रोफेशन आणि नुसतं कुकिंग आवडणं या जमीन आसमानाचा फरक आहे. कारण हे प्रोफेशन अत्यंत हार्डवर्किंग, नॉनस्टॉप तुम्हाला 7 दिवस काम करावं लागतं, कित्येक वेळेला सणवार नाहीत, काही नाही. अशा सगळ्या अवघड आणि किचनमध्ये कधी कधी अत्यंत हाय डिग्री टेम्परेचरमध्ये काम करावं लागतं. काही AC BC नसतं तिथे. त्यामुळे जेव्हा कुकिंगची हाऊस आहे म्हणून लोक ह्याला प्रोफेशन म्हणून घेतात, ते 3 दिवसात वैतागतात. ओके. सो ॲक्च्युली स्पीकिंग कुकिंगची हाऊस असेल तर कुकिंग करत राहावं, घरी करावं, मित्रांबरोबर करावं, कुठेही करावं. पण जर ते प्रोफेशन म्हणून करायचं असेल तर यू हॅव टू थिंक की मला काय डायरेक्शन घ्यायला हवी. मी ते 8 तास 12 तास किचनमध्ये गरमीमध्ये उभं राहून काम करीन का, मला ते असं वर्षानुवर्ष करायला झेपेल का, आणि त्यातनं जे मिळणारे रिटर्न्स आहेत आर दे गोइंग टू मेक मी हॅपी इनफ. कारण कित्येक लोकांना फायनान्शियल क्वेश्चन असतो की मला यात किती पगार मिळेल. कारण की मेहनत करून 40,000 मिळाले आणि मेहनत न करता दुसरीकडे 2 लाख पगार मिळाला तर मुलं नॅचरली 2 लाख पगार घ्यायला जातात. सो यू शुड वे बॅलन्स ऑल दीज प्रोज अँड कॉन्स. की या प्रोफेशनचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय, निगेटिव्ह पॉईंट्स काय, प्रोफेशन झालं तर त्यात काय काय मला अडथळे येतील किंवा त्यात काय काय मला सक्सेस मिळू शकेल, हे सगळं स्टडी करावं. सो फक्त मला कुकिंग आवडतं आहे म्हणून मी हे प्रोफेशन जॉईन करीन अशी चूक नक्कीच कोणी करू नये. येस यू डिड. थँक्यू सो मच. ऑलराईट काका, मला आणखीन एक क्वेश्चन आहे. तर कोणीतरी जर ठरवलं की मला हे परस्यू करायचं आहे तर कलनरी स्कूलमधलं डिग्री घेणं जास्त आवश्यक आहे का ॲक्च्युली किचनमध्ये काम करणं आणि वर्क एक्सपिरियन्स जास्त हेल्पफुल असतं? तुला अगदी याचं प्रामाणिक उत्तर असं आहे की नुसती डिग्री घेतल्याने कोणी चांगला शेफ बनू शकत नाही. सो इट इज व्हेरी इसेन्शियल की तुम्हाला हँड्स ऑन कुकिंगचा एक्सपिरियन्स असलाच पाहिजे. ओके. पण जर तुम्हाला या प्रोफेशनला एक सक्सेसफुल प्रोफेशन करायचं आहे आणि तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये खूप वर जायचं आहे, मोठ्या पोझिशनवर जायचं आहे किंवा बिझनेस अँगलनी या प्रोफेशनकडे बघायचं आहे की स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं आहे, नुसतंच कुठेतरी नोकरी नाही करायची, तर त्या दृष्टीने ऑलवेज एनी फॉर्मल एज्युकेशन, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये असतं तसंच या फील्डमध्ये सुद्धा की जर फॉर्मल तुम्ही एखादी हॉटेल मॅनेजमेंटची किंवा क्युलिनरी डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली यू कम विथ अ सॉलिड टेक्निकल नॉलेज बेस. सो तुमचं टेक्निकल नॉलेज बेस जो स्ट्रॉंग झाला, यू अंडरस्टँड अबाउट न्यूट्रिशन, यू अंडरस्टँड अबाउट डायटिटिक्स, यू अंडरस्टँड अबाउट फूड कॉस्टिंग प्रिन्सिपल्स, समटाईम्स यू अंडरस्टँड अबाउट बिझनेस मॅनेजमेंट ऑफ अ रेस्टॉरंट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नुसतं हॉटेल किंवा किचनमध्ये काम करून कळत नाही, तर ह्या तुम्हाला तो कोर्स शिकवतो. पण कोर्स शिकलेली लोकच सक्सेसफुल शेफ असतात असं कधीच होत नाही. सो कोर्स शिकूनसुद्धा जो ॲक्च्युली कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहे तोच शेवटी चांगला शेफ होतो. पण त्या कुकिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्या शेफला जर एज्युकेशनची जोड असेल तर तो मोठा माणूस आहे. ऑलराईट, दॅट सम्स अप एव्हरीथिंग आय नीड टू नो. तर जोपर्यंत आपले ते पनीरचे स्टिक्स फ्राय होत आहेत तोपर्यंत ॲक्च्युली त्या पनीरच्या स्टिक्सला जी आपली चव आहे ती आहेच, पण त्याची जी मजा येणार आहे कारण त्याची जी टेस्ट खुलणार आहे ती त्याच्याबरोबर जो आपण साल्सा किंवा सॉस बनवणार आहे तो, तर हा साल्सा आपण बनवणार आहे रेड बेल पेपर, येलो बेल पेपर आणि टोमॅटोजचा साल्सा आहे. तर बघूया हा साल्सासाठी काय काय पाहिजे आणि काय इन्ग्रेडियंट्स. सो मी जसं म्हटलं तुम्हाला येलो बेल पेपर आणि रेड बेल पेपर आपण दोन्ही हे असे छान
तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये भाजून किंवा रोस्ट करून घ्या. जर ओव्हन नसेल तर तंदूर नाही काय म्हणायचं मला, तव्यावर एखाद्या नॉनस्टिक फ्राय पॅन किंवा नॉर्मल लोखंडाच्या तव्यावर जरी असे भाजून घेतले ते भाजून घ्या. त्याचे सीड्स काढा, त्याचं स्किन काढा आणि हे असे दोन्ही मी चॉप करून घेतले आहेत, लालवाला आणि येलोवाला. त्याच्यात आपण टाकणार आहोत फाईनली चॉप टोमॅटो, अनियन्स, लेमन, चिली फ्लेक्स, ऑरेगानो. हे सेलरी आहे. सेलरी म्हणजे तुम्हाला मिळतं इथे NTUC वगैरे कुठे मिळू शकेल ते सेलरी आहे. पण अगदीच समजा तुम्हाला सेलरी नाही मिळालं तर आपल्याकडे जी कोथिंबीर असते त्याच्या हिरवे जे देठ असतात ते देठ छान धुवून घ्या आणि ते चॉप करून घाला. नंतर टोमॅटो केचप आहे हा किंवा टोमॅटो सॉस, फाईन चॉप केलेली गार्लिक आहे, ग्रीन चिलीज आहे, पेपर आहे आणि सॉल्ट. तर आपण या सगळ्याला एकत्र करून याचा सालसा बनवू. रेड बेल पेपर आहे, स्मोक येलो चिली, येलो पेपर, आपण ग्रीन कॅप्सिकम बारीक चॉप करून घेतला आहे, सेलरी फाईन चॉप. त्याच्यात आपण सगळे स्पाइसेस टाकूया, थोडंसं ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स थोडे जास्त कारण आपल्याला थोडं स्पायसी करायचं आहे. आणि इंडियन लोकांना स्पायसी खायची सवय असते म्हणून मुद्दाम मी थोडं हे स्पायसी केलं आहे. मेक्सिकन वोंट हॅव दॅट स्पायसी. आणि गार्लिक. यामध्ये थोडं आपण लेमन स्क्वीज करणार आहोत. त्याच्यामध्ये किती लोक थोडीशी साखरसुद्धा घालतात. आपल्या मराठी लोकांना साखर घालण्याची सवय असते, पण मी तो टोमॅटो केचप आहे म्हणून साखर घातली नाही आहे. आणि फायनली सॉल्ट टू टेस्ट. आपला हा मस्त बेल पेपर अँड चिली सालसा तयार. वाव, द सालसा वॉज अमेझिंग काका. तर मगाशी तुम्ही मेन्शन केलं की कलनरी स्कूलमध्ये टेक्निकली तुम्हाला खूप शिकायला मिळतं, पण भारतातल्या कलनरी स्कूलमध्ये आणि भारताच्या बाहेरच्या कलनरी स्कूलमध्ये त्यांच्या कोर्सेसमध्ये काय काय फरक असतो? कॅन यू आन्सर दॅट? सगळ्यात मोठा फरक असतो की फॉरेनच्या ह्याच्यात भरपूर जास्त पैसे लागतात इंडियापेक्षा. तर त्यामुळे नॅचरली विचार करण्याची गोष्ट आहे ती, कारण सगळ्यांनाच एवढं 50 लाख वगैरेच्या फी परवडू शकत नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग त्याची गरज आहे का, हा पहिला प्रश्न आहे ना, की 50 लाख केले म्हणून तो मोठा शेफ झाला असं काही झालेलं नाही आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द पेरेंट्स. यू आर अ यंग बॉय, पण मला आईवडिलांच्या दृष्टीने सुद्धा विचार करून उत्तर द्यायला हवं की परवडलं सुद्धा पाहिजे. सो फ्रँकली स्पीकिंग फॉरेनचे कोर्सेस जे आहेत ते चांगले असतात, कारण त्यांच्याकडे इन्ग्रेडियंट्स चांगले असतात, त्यांच्याकडे जे शेफ्स आहेत ते पण वेल एक्सपोज्ड असतात. पण इंडियामध्ये मी असं म्हणेन की एज्युकेशन जास्त इलॅबरेट आहे. इंडियामध्ये जास्त शिकवतात, तुम्हाला खूप जास्त विषय शिकवतात. सो बेसिक कोर्स तुमचा इंडियामध्ये करून घ्यावा. तुमची जी पायाभरणी आहे ती इंडियामध्ये करून घ्यावी. आणि जे स्पेशलायझेशन असेल की तुम्हाला पेस्ट्रीमध्ये स्पेशलाइज करायचं आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यात, तर त्याचा काहीतरी ॲडव्हान्स डिप्लोमा किंवा ते ॲडव्हान्स एज्युकेशन कुठल्या तरी फॉरेनच्या इन्स्टिट्यूटमध्ये घ्यावं. आणि त्या फॉरेनच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कित्येक मुलं मला येऊन सांगतात की काका मी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवढं शिकलो त्याच्यापेक्षा त्या कॉलेजमध्ये काहीच शिकवलं नाही. सो कॉलेजमध्ये खरंच बेसिकली फार काही शिकवत नाहीत, पण वेन यू आर वर्किंग, लेट्स से यू आर इन स्वित्झर्लंड और अमेरिका वगैरे यू आर, त्या तिथे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकता तेव्हा तुम्ही ॲज अ इंटर्न किंवा ॲज अ पार्ट टाईम कुक किंवा वॉट एव्हर
तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन जे काम करता त्यात जे तुम्हाला शिकायला मिळतं ना, ॲक्च्युली ते खरं तुमचं शिक्षण असतं. सो आय थिंक इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ इंडिया अँड अब्रॉड बोथ. मग हे डिग्री कोर्स किंवा डिफरंट टाईप्स ऑफ एक्सपोजर घेतल्यानंतर अदर दॅन कुकिंग कुठले कुठले ॲव्हेन्यूज ओपन होतात फॉर यंग पीपल? ॲक्च्युली काय माहिती का, पूर्वी कुकिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर लोकांना 2-3 ऑप्शन असायचे की आयदर यू गो इनसाइड द किचन अँड बिकम अ शेफ, किंवा मग जनरल मॅनेजमेंट म्हणून फ्रंट ऑफिस किंवा हाऊसकीपिंग अशा ठिकाणी जायचं, किंवा मग लोक काही सेल्स आणि याच्यात जायचे. पण आता बिकॉज या प्रोफेशनमध्ये तुम्हाला कस्टमर सर्व्हिस शिकवतात, यामध्ये तुम्हाला क्युलिनरी एक्सपर्टीज शिकवतात, फूड सायन्स शिकवतात, न्यूट्रिशन शिकवतात. त्यामुळे तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर शेफच व्हायचं आहे इतकी लिमिटेशन आता राहिलेली नाही आहेत. आणि काय काय नवीन नवीन प्रोफेशन आले आहेत हल्लीच्या जगात. म्हणजे तुम्ही नुसतं साधे ब्लॉगरही होऊ शकता, किंवा इंस्टाग्रामवर होऊ शकता, किंवा मीडियामध्ये जाऊन तुम्ही फूड जर्नलिस्ट होऊ शकता, किंवा फूड ब्लॉगर होऊ शकता. तुम्हाला ॲक्च्युली एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये वगैरे सुद्धा चांगला स्कोप मिळतो. ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट किंवा क्युलिनरी मॅनेजमेंट केलं आहे किंवा त्यांना त्याच्यात जाता येतं. लोक हल्ली फूड फोटोग्राफीमध्ये स्पेशलायझेशन करून त्याच्यातनं फूड स्टायलिस्ट होतात. सो बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये, सिनेमांमध्ये यू रिक्वायर पीपल हू डू फूड डिझायनिंग. सो देर आर सो मेनी डिफरंट ॲव्हेन्यूज वेअर इफ यू हॅव गुड नॉलेज अबाउट फूड यू नीड नॉट ओनली बी अ शेफ, यू कॅन डू ऑल या सगळ्या बाकीच्या गोष्टी करू शकतो. वेल सेड. काका हे तळून झालं आहे आणि वास मस्त येतं आहे. ग्रेट, लुक्स नाईस ना. या इट वॉज वंडरफुल. काय करूया? तुम्ही सांगा, युअर द शेफ. नाही, मला वाटलं तुला लगेच टेस्ट करायची घाई झाली असेल, पण ऑब्व्हियसली आपण टेस्ट करणार आहोत. पण कुठलाही फूड मी नेहमी सांगतो, आणि दॅट हॅज बीन द फोकस ऑफ माय बिईंग अ शेफ, इज फूडला प्रेझेंटेशन भयंकर महत्त्वाचं आहे. आपण इंडियन कुकिंगमध्ये काय करतो, फक्त एखादी करी बनवतो, वरनं कोथिंबीर टाकतो आणि झालं. पण ॲक्च्युली सॉंग ऑफ इंडिया असो, माझी जी काय रेस्टॉरंट्स आहेत, त्यात मी मॅक्सिमम फूड प्रेझेंटेशनला महत्त्व देतो. बिकॉज व्हिज्युअली अपिलिंग जेवढं आपलं फूड होईल तेवढं ते पॉप्युलर होईल. आणि मराठी फूड पॉप्युलर करणं हा माझा आयुष्यभराचं माझं ते ध्येय होतं, जे मी करत आलो आहे, अजून करत राहतो आयुष्यभर. त्याच्यामध्ये हेच आहे की आपल्या मराठी फूडला ग्लॅमरस बनवायला हवं. पंजाबी लोक म्हणतात अरे वा सरसो का साग, काय त्या सरसो का सागमध्ये एवढं काय भारी नसतं. आपलं वडापाव आणि आपली मालवणी फूड जास्त भारी असते. तर अशा या भारी फूडला भारी प्रेझेंटेशन करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते आपण नाही केलं तर कोण करणार. सो लेट्स प्रेझेंट इट इन अ नाईस वे. सो त्याच्यासाठी नुसतं असं कुठल्या तरी प्लेटमध्ये एक वाटी घेऊन ठेवण्यापेक्षा आपण ह्याला छान शॉर्ट ग्लास वापरूया. सो शॉर्ट ग्लासमध्ये आपण सालसा खाली घालणार आहोत असा मस्तपैकी. ओके. आणि मग त्याच्यात आपण ठेवणार ही स्टिक, अँड देन वी आर गोइंग टू पुट इट हिअर. ओके. सो नाव इट्स गोइंग टू लुक ऑलमोस्ट लाईक अ nice French dish which has got some Maharashtrian influence also with the poha, right? Yeah. And already I can tell that I can tell why plating is so important. Yes. This looks much more appealing than if I just throw it on a plate. Yes. Can I do the last one? Yes, please. Got it? Yes. Here, put it. Alright. So आपला हा आजच सुचलेला ऑरेगॅनो चीज पोहा क्रिस्टेड स्नॅक तयार आहे. आता हे बघूनच मला खूप भूक लागली आहे, पण खायच्या आधी मला एक क्वेश्चन आहे. आमच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? हे बघ, तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासारख्या यंग मुलांना ज्यांना खूप हाऊस आहे या फील्डमध्ये यायची, ज्यांना शेफ बनायचं आहे, त्यांच्यासाठी माझा सल्ला असेल की नक्की शेफ बना. मराठी शेफची जगात खूप कमी आहे, फार कमी मराठी मुलं या फील्डमध्ये येत आहेत. पण मास्टर शेफ बघून, टेलिव्हिजनवरचे आमच्यासारखे शेफ बघून तुम्हाला टेलिव्हिजनवर जसं दिसतं की सगळं कापून ठेवलेलं असतं आणि नुसतं यायचं आणि छानमध्ये स्माईल करायचं आणि जेवण बनवायचं, असं हे प्रोफेशन नाही. त्यामुळे या प्रोफेशनमध्ये खूप हार्डवर्क करायची तयारी असेल, खूप मेहनत करायची तयारी असेल,
त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे पॅशन, जे कुठल्याही फील्डमध्ये लागतं, क्रिकेटर असो नाही तर कोणी असो, पॅशन पाहिजे. तुम्हाला ते पॅशन पाहिजे की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे एखाद्या गृहिणीकडे पण असतं की चांगलं जेवण ती का करते, तर तिच्या मुलांना, तिच्या नवऱ्याला ते जेवण आवडावं, हे जे मनामध्ये एक इच्छा असते, ती इच्छा तुमच्यामध्ये असली पाहिजे की मला पगार मिळतो किंवा मी या रेस्टॉरंटचा मालक आहे म्हणून चांगलं जेवण नाही बनवायचं आहे, माझ्या कस्टमर्सना किंवा माझ्या गेस्टना माझं जेवण आवडलं पाहिजे. हा हट्ट तुमच्या जर जीवात, तुमच्या मनात असेल तर तुम्ही या प्रोफेशनमध्ये या. मग तुम्ही आनंदाने काम कराल. किंवा जेव्हा तुम्हाला कस्टमर म्हणेल की वा काय छान जेवण होतं, तीच तुमची पावती आहे, त्याविषयी धंदा नाही झाला तरी चालेल. सो हे पॅशन आणि ही आवड असेल तर या प्रोफेशनमध्ये नक्की या. या प्रोफेशनमध्ये तुम्हाला भरपूर सक्सेस मिळू शकतं. मी अमिताभ बच्चनपासनं, माधुरी दीक्षितपासनं, नेल्सन मंडेला या सगळ्यांना जे भेटलो आहे तो एक शेफ आहे म्हणूनच भेटलो आहे. सो देर इज अ लॉट दॅट कॅन हॅपन. दॅट्स वंडरफुल. थँक्यू. नाव खा खा बाबा, ते सगळं तुझ्यासाठीच आहे. नाही, तुम्ही पण खा, तुम्ही काय खा. तर मंडळी मस्ट ट्राय. आता बनवणार ना तू पण. हो, इझी आहे. आणि तू तर याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड डिश बनवत असतो. वेल, आम्हाला सगळ्यांना ही नवीन रेसिपी शिकण्यासाठी आणि या इंडस्ट्रीमधील इन्साईट देण्यासाठी खूप खूप आभार. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी बघून लगेच स्वयंपाकात जायची घाई लागली असेल, पण थोडा तुम्ही थांबा, वेळ झाला, धीर धरा. अजून महत्वाचे प्रश्न अजून यायचे बाकी आहेत. पण मिलिंद, हा व्हिडिओ चालू असताना एक प्रश्न येत होते फेसबुक लाईव्हवरती. तर एक प्रश्न असा आलाय, त्याची थोडंफार प्रमाणात तुम्ही उत्तर दिलंय व्हिडिओमध्ये, तरी मी तो प्रश्न परत विचारतो. काय तुमचं सांगायचं राहून गेलं असेल तर सांगा. की पालेभाजी आपल्याकडे चांगलं उत्तम जेवण करण्यासाठी केटरिंगचा कोर्स करण्याची गरज आहे का? त्याच्याशिवाय करता येतं? केटरिंगचा कोर्स करायची गरज आहे असं मी म्हणेन नक्की. कारण फॉर्मल एज्युकेशननी जो फायदा होतो तो नुसतं तुम्ही टेक्निकल हँड्स ऑन नॉलेजनी येण्यापेक्षा जर तुम्हाला फॉर्मल एज्युकेशन असेल तर नक्की या आवडीला, तुमच्या कुकिंग करण्याच्या आवडीला जर प्रोफेशन बनवायचं असेल किंवा त्यातनं एखादं रेस्टॉरंट उघडायचं असेल तर त्या दृष्टीने केटरिंगचा कोर्स केला तर डेफिनेटली त्याला ऍडव्हान्टेज मिळू शकतो. पण कित्येक जण हल्ली त्यांना छोटा काहीतरी कुकिंग फ्रॉम होम किंवा होम शेफ्स बनायचं आहे किंवा असं काहीतरी स्वतःचं छोटस स्टॉल टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी काय केटरिंग केलंच पाहिजे असं काही. सो डिपेंड्स की तुमचा नक्की एम काय. मला जर नक्की यातनं पूर्ण प्रोफेशन घडवायचं असेल तर येस, डेफिनेटली कोर्स करणं आवश्यक. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तुमचा सिंगापूर पर्यंतचा प्रवास बघितला. आता सिंगापूर मधला तुमचा अनुभव, त्याच्याबद्दल बोलूया जरा. सर्वसामान्यपणे फाईन डायनिंग म्हटलं की लोकांच्या डोक्यात फ्रेंच, इटालियन, इव्हन कधी जॅपनीज अशी त्यांच्या क्विझिनचं कल्पना डोक्यात येते. पण आणि इंडियन म्हटलं की तुम्ही थेट त्या मुठूमधनं बालदीमधनं सांबार ओतताय किंवा कोमरामध्ये खाते, तशी कल्पना आहे. पण तुम्ही इकडे आला आणि सॉंग ऑफ इंडिया म्हणा, त्याचे रंगमहल म्हणा, इंडियन फाईन डायनिंग, आणि शेवटी त्याचं काय म्हणतात अल्टिमेट अचिव्हमेंट म्हणजे मिशेलिन स्टार, जिकडे सगळे शेफ जगभर धडपडत असतात मिळवण्यासाठी, तेही सॉंग ऑफ इंडियाला मिळालं. त्यात तुमचा मोठा सहयोग होता. आणि माझ्या ऐकूयात तरी मिशेलिन स्टार मिळालेलं ते एकमेव इंडियन रेस्टॉरंट असं वाटतं ह्या भागात तरी, एशियातलं ओनली वन. तर तुम्ही काय वेगळं केलं की ज्यामुळे भारतीय क्विझिनला ते स्थान मिळालं, मिशेलिन स्टार मिळालं? काय विचारते, काय तुम्ही वेगळं केलं? म्हणजे आता हा प्रश्न तसा बऱ्यापैकी टेक्निकल होऊ शकतो की नक्की क्विझिनला काय केलं म्हणून त्याला फाईन डायनिंग स्वरूप आलं. पण सगळ्यात महत्वाचं मी म्हणजे सांगेन की मी जेव्हा इंडियातनं सिंगापूरला आलो त्यामुळे भारतात असताना मला नेहमी असं वाटतं की मी मगाशी त्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणलं की पॅशन असायला हवं आणि पॅशनला एक डायरेक्शन जो असायला हवी की नुसतंच चांगलं लोकांना खुश करणं हेच काय ध्येय असू शकत नाही, काहीतरी एक एम असावं. सो मी इंडियात असताना मराठी फूड फेमस करणं हा माझा म्हणजे ठरवून गेलेलं होतं. मी सेंटॉर जू मध्ये आय वॉज नोन की मी मालवणी असो, कोल्हापुरी असो किंवा कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये असो, मी महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून
मराठी फूडला जितकं माझ्या हातभार लागेल आणि मी जेवढं पॉप्युलर करू शकेन तेवढं मी केलं इंडियात असताना. सिंगापूरला आल्यावर मला असं जाणवलं की आता माझा कॅनव्हास थोडा मोठा झालाय, मी फक्त महाराष्ट्रीयन असं विचार करून चालणार नाही, तर इंडियन फूडला ग्लोबली पॉप्युलर करणं हे मला नेहमी माझं ध्येय होतं. आणि याची थोडी बहुत सुरुवात इंडियातच झाली होती, कारण इंडियात असताना 5 स्टार हॉटेल्समध्ये मॅक्सिमम जेवढे शेफ्स असतात, तर अनफॉर्च्युनेटली मी मगाशी म्हणलं असं मराठी शेफ फारच कमी होते तेव्हा. तर अख्ख्या भारतात मे बी 1-2च मराठी शेफ असतील माझ्यासारखे 5 स्टार हॉटेल्समध्ये. तर 5 स्टार हॉटेलमधल्या इंडियातल्या शेफ्सना सुद्धा ना आपण 5 स्टार मध्ये आहोत म्हणून त्यांना मेक्सिकन, युरोपियन, मेडिटेरियन, फ्रेंच असं काहीतरी केलं की आपण फार भारी असं वाटतं. आणि इंडियन क्विझिनला तिथे सुद्धा फाईन डायनिंगचा दर्जा नाही, तर फाईन डायनिंग म्हणजे काहीतरी युरोपियन, काहीतरी फ्रेंच, काहीतरी स्विस म्हणजे फाईन डायनिंग. अशी एक आय डोंट नो काय ती आपली गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे मेंटॅलिटी झाली की काय आय डोंट नो, पण तशी मेंटॅलिटी इव्हन इंडियातले शेफ्स 5 स्टार हॉटेलच्या शेफ्स मध्ये होती. आणि त्याला मी पायंडा मोडायचा प्रयत्न इव्हन इंडियात करत होतो. तेव्हा मला जाणवलं की ही कंडिशन जर इंडियातच आहे तर फॉरेनला तर इंडियन फूड बद्दल काहीच रिस्पेक्ट नसतं. अजून इंडियातच आपलीच लोक आपल्या फूडला फारसा रिस्पेक्ट देत नाही. सो वेन आय केम टू सिंगापूर, मी ऍक्च्युली मॉडर्न इंडियन क्विझिनचं पहिलं रेस्टॉरंट उघडलं, वंश, इंडोर स्टेडियमला. ते रंगमहल ग्रुपसाठी होतं. आणि त्यावेळेस ऍब्सोल्यूट काहीतरी नव्या पद्धतीने इंडियन फूड सादर करायचं. सो नो करीज रेस्टॉरंट असं मी त्याला नाव दिलं होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये करीज नव्हत्या. सो इट वॉज अ ग्राउंड ब्रेकिंग काइंड ऑफ अ थिंग. दॅट टाइम आय रिअलाइज, तेव्हा मी काय सिंगापूरला पहिल्यांदा झालो होतो, तेव्हा मला जाणवलं की इंडियन फूड सिंगापूरमध्ये पॉप्युलर आहे, पण फक्त लिटिल इंडियामध्ये. आणि अपोलो बनाना लीफ आणि काय जे काय रेस्टॉरंट आहे त्याच्यात $5-6 मध्ये केळीच्या पानावर हवं तेवढं खा, अनलिमिटेड उदरम. आणि जर तुम्ही ते $5 ची तपाव केली थाळी तर घरी 3 जण जाऊन खाऊ शकतात. अशी त्याची इमेज होती इंडियन फूडची. सो आय फेल्ट की, आणि मी जिथे कुठे जायचो माझ्या वंश जेव्हा तारीफ व्हायची, मीडियामध्ये यायचं, तेव्हा सगळे मला इथले मीडिया जर्नलिस्ट सुद्धा विचारायचे की तुमचं फूड एवढं चांगलं आहे पण इंडियन फूड काय फाईन डायनिंगच्या लायकीचं नाहीये, ते लिटिल इंडियातच त्याची मजा येते. सो दॅट टाइम आय फेल्ट ऍज अ शेफ, आय टूक इट एज अ चॅलेंज की का म्हणजे भारी फूड म्हणजे युरोपियन किंवा फ्रेंच असं का. आणि फ्रँकली स्पीकिंग जेवढं आपल्या फूडचं आयुर्वेद या सगळ्या याच्यामुळे जी हिस्ट्री आहे आणि जे नॉलेज आहे आपल्या फूडचं बॅलन्स डाएटचं, ते माझ्या मते दुसऱ्या कुठल्या क्युझिनला नाही आहे असं अजूनही मला वाटतं. सो इंडियन फूड खरंच सगळ्यांपेक्षा भारी असं मला मनापासून वाटतं. ओनली थिंग इज इट इज नॉट बीन मार्केटेड दॅट वे ऑर प्रेझेंटेड दॅट वे. सो आय ऑलवेज फेल्ट की 2 गोष्टींची गरज होती, त्याचं प्रेझेंटेशन, सादरीकरण बदलण्याची गरज होती इंडियन फूडचं, आणि त्याचं मार्केटिंग करण्याची सुद्धा गरज होती. यू हॅव टू मार्केट इट इन सच अ वे. तुम्ही त्याला $4 म्हणूनच मार्केट केलं तर लोक त्याला $4 देणार. सो त्या 2 गोष्टींची गरज होती. अँड दॅट इज हाऊ डिसाइडेड की मी इंडियन फूडला फाईन डायनिंग कसं करू शकेल. आणि त्याच्यामध्ये एक मी नक्की ठरवलं होतं, जे इंडियातले बरेचसे 5 स्टार शेफ्स करतात की ते फ्युजन करतात. आणि अजूनही बरेचसे मिशलिन स्टार शेफ्स आहेत जगात, ते इंडियन फूडला फ्युजन करतात. म्हणजे इंडियन आणि इटालियनचं कॉम्बिनेशन करतात, इंडियन आणि फ्रेंचचं कॉम्बिनेशन करतात. पण मी थोडासा त्या बाबतीत ऑथेंटिक फूडकडे जास्त लक्ष देतो. सो माय फूड इज ऑथेंटिक इंडियन, बट द वे इट लुक्स, द वे इट इज प्रेझेंटेड इज एक्स्ट्रीमली मॉडर्न. It is presented in the best of crockery. It is presented in a very beautiful looking restaurant. So या सगळ्या गोष्टींची जेव्हा ती सांगड एकत्र होते तेव्हा त्याचं लेवल ऑटोमॅटिकली वाढते. आणि $5 ते $6 पासून आय थिंक रंगमहल आणि नंतर सॉंग ऑफ इंडियामध्ये आय कुड चेंज द इंडियन क्विझिन सिंगापूर मधली इम्प्रेशन टू $100 ऑल्सो. की $100 देऊन सुद्धा इंडियन फूड खाता येऊ शकतं, ही इमेज आय सक्सेसफुली डेड इन सिंगापूर. आणि म्हणूनच मी मला ते एवढे सगळे अवॉर्ड मिळाले. दॅट टाइम इव्हन दी पीपल गिव्हिंग अवे अवॉर्ड्स रिअलाइज्ड की इंडियन फूड सुद्धा फाईन डायनिंग स्टाईल मध्ये प्रेझेंट होऊ शकतं. म्हणून मी ते एशियन शेफ ऑफ द इयर, बेस्ट शेफ ऑफ द इयर हे सगळे अवॉर्ड्स मिळाले. सो आय थिंक तिथे मला खूप आनंद झाला की आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं आणि सिद्ध केलं की इंडियन फूड सुद्धा इटालियन, म्हणजे सॉंग ऑफ इंडियाला एके वर्षी बेस्ट रेस्टॉरंट ऑफ सिंगापूरचा अवॉर्ड मिळाला. म्हणजे फ्रेंच, इटालियन या सगळ्यांना मागे टाकून सॉंग ऑफ इंडिया इंडियन रेस्टॉरंट बेस्ट रेस्टॉरंट ऑफ सिंगापूर. दॅट वॉज अ गुड अचीवमेंट फॉर नॉट फॉर मी बट फॉर इंडियन फूड असं. खरोखर अगदी मला आठवतं मी आलो 96 सिंगापूरला, मी इमेज डेफिनेटली बदलली. आणि पहिल्यांदा वर्तमानपत्रात तुमचा जो उल्लेख वाचला, मिलिंद सोडले मराठी नावाने ते जोडले तर मास्टर शेफ, म्हणजे त्यांनी त्यांना मास्टर शेफची उपमा दिलेली. खरं मला या वाक्याची काहीतरी विचित्र वाटायचं.
म्हणायचं मास्टर शेफ आणि त्याची उपमा बिर्याणीवर दिली. तर तेव्हा मला तुमचं नाव पहिल्यांदा झळकलेलं माझ्या लक्षात आणि मला कमाल वाटतं. इंडियन फूडला काय ते तोपर्यंत जोएल रुबिशॉ, पॉल बोक्यूस हे फ्रेंच शेफच्या पंक्तीत जाऊन तुम्ही बसवलं याबद्दल खरोखर अभिनंदन. पण अजून एक सर्वसामान्य म्हणजे आमच्या सारख्या साधारण मध्यमवर्गीय माणसाला अशी अजून कल्पना असते की फाईन डायनिंग म्हटलं की अरे $40ची बिर्याणी या किमतीत पूर्ण बोकड येतं शिंगासकट. हे म्हणजे सॉलिड पैसे छापत असतील, जबरदस्त ग्लॅमर असेल, काही चैन आहे, मजा आहे, अशी एक बाहेरनं आत बघून एक कल्पना असते. त्यात किती सत्य किती तथ्य म्हणजे त्यात तुम्हाला काय? ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे अगदी आतली गोष्ट सांगतो, कुठलेच फाईन डायनिंग वाले पैसे बनवत नाहीत. सो ऑनेस्टली स्पीकिंग फाईन डायनिंग किती जरी महाग असलं ना तरी त्याचे खर्चही तेवढेच असतात. सो आपल्याला असं वाटतं की हे एवढी महाग का, म्हणजे $40 किंवा $20 2 सामोसे का विकतात. तर ते सामोशाची किंमत त्यातली काय $2 असू शकते ऍक्च्युली. पण त्याच्यासाठी लागणारा जे सगळा संच उभा केलेला असतो, त्या जागेचं भाडं, त्याचं डेकोर, त्याच्यासाठी लागणारा हाय सॅलरीचा स्टाफ, त्याची क्रॉकरी, कटलरी, त्याचं ग्लासवेअर, या सगळ्यात जबरदस्त एक्सपेन्सेस असतात. सो ऑनेस्टली स्पीकिंग फाईन डायनिंग मध्ये फार काही पैसे निघत नाहीत. लोकांना वाटतं ते एक्सपेन्स, पण शेवटी त्याची जी किंमत असते ना, सो जर तुम्ही त्या सामोसे $20 का असा विचार केला तर तुम्हाला कधीच खायची मजा येणार नाही आणि ते $20 कारण सत्कारणी लागले असं वाटणार नाही. पण दॅट $20 इज फॉर द एक्सपिरियन्स, इट इज नेव्हर फॉर द समोसा. सो तुम्ही जो एक्सपिरियन्स त्या दिवशी संध्याकाळी घेता, राईट. मी अगदी माझ्या सॉंग ऑफ इंडियातल्या लोकांना सांगायचो की गाडी सॉंग ऑफ इंडिया बंगला होता इफ यू रिमेंबर, गाडी आज शिरली की व्हॅले दार ज्या पद्धतीने उघडतो किंवा फोन वाजतो तेव्हा माझी मुलगी ज्या हिशोबाने फोनवर बोलते कस्टमरशी बुकिंग घ्यायच्या आधी, ते व्हॅले जेव्हा दार उघडतो आणि शेवटी जाताना व्हॅले कशी गाडी हँडओव्हर करून देतो, याच्यामध्ये जेवढे सगळे काय तुम्ही रिच्युअल्स फॉलो करता ते $20 त्याचे असतात. सो ही एक्सपिरियन्सची व्हॅल्यू आहे, नुसत्या फूडची नाही. बरोबर. एक दुसरा प्रश्न म्हणजे असा मराठमोळा प्रश्न विचारायचा म्हटला तर साधारण तुम्ही भारताचं काय सांस्कृतिक असं विभाजन केलं तर एक साधारण 2 किंवा 3 भाग होतील. एक उत्तर भारतीय, एक दक्षिण भारतीय आणि तिसरं म्हणजे पुणे. पण ते नेहमीच वेगळं असतं. पण आता भारतामध्ये देखील रिजनल क्विझिन तुम्हाला एक तर तुम्हाला काय नान पराठे मिळतं किंवा तुम्हाला इडली डोसा मिळतं, फार तर फार एक लखनवी मुघलाईमध्ये बिर्याणी कबाब. पण रिजनल काय मराठी रिजनल सोडा, पण मराठी क्विझिनलाही भारतात सोडा निदान मुंबईमध्ये पण असं स्थान नाही. अलीकडे शेवटी मालवणी क्विझिन म्हणून आलं. पण तुम्ही आता रुचिरासारखं पुस्तक बघितले, पूर्वीच्या गृहिणींना संसारासाठी तयार करण्यासाठी द्यायचे, त्याच्यात काही 300-400 रेसिपीज त्याच्याच होत्या, अस्सल मराठी व्हेजिटेरियन रेसिपी. तर मग असं का म्हणजे मराठी रेस्टॉरंटला फाईन डायनिंगचा दर्जा सोडा, पण पॉप्युलर कमर्शियली पॉप्युलर का नाही इव्हन मुंबई सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात? म्हणजे त्याचं मुख्य कारण मी मराठी फूड चांगलं का वाईट हा प्रश्नच येत नाही. मराठी फूड चांगलंच आहे, सगळंच फूड चांगलं असतं, कुठलंच फूड वाईट नसतं. आय ऑनेस्टली बिलीव्ह की कुठलंच फूड वाईट नसतं, सगळ्यांचंच फूड चांगलं असतं. आता हा शेवटी मार्केट डिमांड आणि सप्लायचा भाग झाला, ज्याच्यामुळे दोन्हीमध्ये कमी आहे. की सप्लायची कमी अशी की मराठी माणसं बिझनेसमध्ये जात नाहीत. मराठी माणसं बिझनेसमध्ये गेली तरी फारशी रेस्टॉरंट बिझनेसमध्ये जात नाहीत, आणि रेस्टॉरंट बिझनेसमध्ये जात नाहीत त्यामुळे मराठी फूडची रेस्टॉरंट उघडणारी फारच कमी बिझनेसमॅन आहेत. एखादा गुजराती माणूस कशाला मराठी रेस्टॉरंट उघडेल, गुजराती माणूस गुजराती रेस्टॉरंट उघडेल, पंजाबी रेस्टॉरंट उघडेल. तर मराठी माणसं एक तर रेस्टॉरंट उघडत नाहीत, मराठी माणसं या व्यवसायात नाहीत. हा सगळ्यात त्यातली वन ऑफ दी मेजर थिंग. आणि दुसरं, आपण स्वतः सुद्धा बाहेर जाऊन काय मराठी जेवण खायचं असं म्हणून आपण ऑडियन्सही कमी आहे. की लोक सुद्धा असं म्हणतात की बाहेर जाऊन मराठी फूड काय खायचं, तुम्ही घरी खातोच, बाहेर गेल्यावर मी काहीतरी पनीर मखनी खाईन किंवा काहीतरी खांडवी खाईन किंवा पंजाबी काहीतरी खाईन, पण मी मराठी खात नाही. सो एक तर धंदा करणारी लोक नाहीत आणि दुसरीकडे डिमांडही कमी. असं म्हणल्यावर ते मराठी रेस्टॉरंट त्यामुळे माझ्या मते वर येत नाहीत. क्विझिनचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. सो ऍक्च्युली मी स्वतः जेव्हा मराठी फूड पॉप्युलर करायचा प्रयत्न केला तेव्हा जर मी सिलेक्ट केलं की कुठलं फूड नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आवडेल, ऑनेस्टली मी जेव्हा पहिला मालवणी फूड फेस्टिवल सेंटॉर जू 5 स्टार हॉटेलमध्ये केला तेव्हा मी म्हणून आळूचं फतफतं, बटाट्याची भाजी किंवा मसाले भात मेनू नाही ठरवला, कारण मला माहिती होतं तो नॉन महाराष्ट्रीयन्सना इमिजिएटली अपील होणार नाही. सो नॉन महाराष्ट्रीयन्सना काय अपील होईल
तसा मेनू म्हणजे काहीतरी चमचमीत, चटपटीत, सी फूड, फ्राईड असं असेल तर ते आवडेल, म्हणून मी मालवणी सिलेक्ट केलं आणि मालवणी फूड बऱ्यापैकी हिट झालं. अजूनही बऱ्यापैकी त्याचे रेस्टॉरंट्स आहेत. किती साली केलं होतं हे? 1992 म्हणजे सध्याच्या पॉप्युलरिटीच्या बऱ्याच आधी. हो म्हणजे महेश लंचोम, कृष्णा हो महेश होतं तेव्हा, पण महेश वॉज मोर मँगलोरियन नाही, आणि इट वॉज मोर मँगलोरियन, म्हणजे त्याला मालवणी असं ते नव्हतं. पण मी 92 का 93 मध्ये फेस्टिवल केला, त्याला माधुरी दीक्षितला बोलवलं होतं त्याच्या इनॉग्रेशन साठी. तेव्हा ती नंबर 1 वर होती, सुपरस्टार होती. आमच्या दृष्टीने काय नाही, तुमच्या आमच्या वयाच्या लोकांना ती कायमच राहणार. सो आय थिंक माधुरी दीक्षित आली होती त्यामुळे त्या मी म्हणलं असं मार्केटिंगची गरज असते. सो माधुरी दीक्षितमुळे माझ्या त्या फेस्टिवलला ह्यूज मार्केटिंग सपोर्ट मिळाला आणि तो फेस्टिवल हिट झाला. पण तो मी फेस्टिवल केला होता तो महिनाभरच होता आणि त्याच्या 15 दिवसातच पार्ल्याला गजाली रेस्टॉरंट उघडलं. सो गजालीवाले मालक मला नेहमी सांगतात की तुमच्या फेस्टिवलने आमचा चांगला फायदा झाला, तुम्ही क्युझिन लॉन्च करून बंद केलीत आणि आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं. सो बट आय एम व्हेरी हॅपी फॉर देम की त्यांनी छान फूड इतकी वर्ष ते देत आहेत मुंबईमध्ये. सो इट वॉज अ योगायोग. माझं जे काम होतं ते झालं, मला मराठी फूड पॉप्युलर करायचं होतं ते झालं. आपण भेटलो तर तुम्ही म्हणत होता की हे जेव्हा तुम्ही फेस्टिवल केलं आणि त्यात तुम्ही ते फेस्टिवल कोंबडी वडे वगैरे तसे टिपिकल फाईन डायनिंग मध्ये याची गणना होणार नाही, पण असे पदार्थ सादर केले आणि मीडियावरती आधी प्रतिक्रिया होती, त्याबद्दल थोडस. म्हणजे आधी मालवणी फूड फेस्टिवल करायचा हे म्हणल्यावर तुम्हाला खरंच सांगतो, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्यावेळेस अख्खी मॅनेजमेंट पंजाबी असायची आणि किचन मध्ये मॅक्सिमम गोवन किंवा बंगाली लोक असायचे. सो मराठी लोक मुंबईला असल्यामुळे आणि शिवसेनेची युनियन असल्यामुळे निदान जरा मराठी लोक किचन मध्ये दिसायची. सो माझ्या स्वतःच्या मॅनेजमेंटला आधी मला कन्व्हिन्स करावं लागलं की मी हा फेस्टिवल का करतोय, मालवणी का करतोय, का नाही मेक्सिकन किंवा काहीतरी सिझलर किंवा असं काहीतरी करत. सो दॅट वॉज द फर्स्ट चॅलेंज. पण त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा मी ते केलं तेव्हा एक टाइम्स ऑफ इंडियाची, नाव नाही घेत मला, पण बॉम्बे टाइम्सची सिनियर जर्नलिस्ट होती, ती आली होती आणि ती मला म्हणली तुझं फूड सगळं छान आहे रे, पण मिलिंद तुला हा फेस्टिवल 5 स्टार डिलक्स हॉटेलमध्ये करताना लाज नाही वाटली का? हा, मला भयंकर राग आला ऑनेस्टली. मी ती म्हणली मीडियावाली असेल तर गेली उडत. मी म्हणलं लाज वाटायची काय संबंध आहे, म्हणलं एवढं टेस्टी जेवण तू आता जेवलीस. ती म्हणली नाही पण हे कोंबडी वडे वगैरे काय ते गिरणी कामगार लोक लोअर परेलला खातात गाडीवरती, ते तू आणून 5 स्टार डिलक्स मध्ये देतोस, ते काय शोभतं का तुला? मी म्हणलं ते तुमचे जे पंजाबी नान आता लंडन मध्ये मिळतात ते काय ट्रक ड्रायव्हरच खायचे म्हणलं पूर्वी धाब्यावर, म्हणून म्हणलं काय ते नान खराब झाले का? म्हणलं हा तुमच्या बघण्याची नजर आहे ती चुकीची आहे. म्हणलं फूड कधीच लो क्वालिटी किंवा हाय क्वालिटी नसतं, आपली नजर असते की आपण कसं बघतो त्याच्याकडे. सो दॅट वॉज माय आन्सर टू हर की फूडला असं इन्सल्ट करू नये. बट मला त्या फेस्टिवल मधलं दुसरं एक चांगलं आठवतं की उमा प्रभू त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाचे डेप्युटी एडिटर होते, सुरेश प्रभूंच्या वाईफ. सो फूड बद्दल किंवा कुठल्याही फूड फेस्टिवल बद्दल बॉम्बे टाइम्स मध्ये येणं काय मोठी गोष्ट नाही, कारण बॉम्बे टाइम्स मध्ये लाईफस्टाईल, ग्लॅमर, फूड अशाच गोष्टी येतात. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिटोरियल पेज मध्ये त्यांनी याच्यावर आर्टिकल लिहिलं विच वॉज अन अचीवमेंट. कारण टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिटोरियल मध्ये त्यावेळेस असे कोणी फूडच्या गोष्टी लिहित नाही. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिटोरियल मध्ये त्यांनी असं लिहिलं की लुक देर इज अ शेफ who is not trying to show his art of French cooking and rather has the guts to showcase Malwani cuisine in a 5-star hotel. So this is a new generation of chefs असं त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. So I think that was a good thing. पण हे म्हणजे तुम्ही आधी मगाशी पण बोललो तर तुम्ही म्हणाला जे कोणी त्यांनी केलं नाही ते मला करायची खास होती, त्यातलाच प्रकार. पण शेफ म्हणून आता म्हणजे टीव्हीवरती काय म्हणजे गॉर्डन रॅम्सी आणि जेमी ऑलिव्हर आणि ग्लॅमर आणि 5 स्टार कुकिंग शो म्हणजे ब्रँड झाले, शेफ कमी आणि ब्रँड जास्त आहे. पण त्या मागचे काय परिश्रम, त्याग, शंका, अप्स अँड डाऊन्स हे माझ्यामध्ये सगळ्यांच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात झालं असेल. म्हणजे शेफचं जे बाहेर जे ग्लॅमर दिसतं सध्या तरी 25-1 वर्ष नसेल, पण आता आणि अजूनही आता इंडियन शेफचं पण तसं ग्लॅमर आहे. संजीव कपूर म्हणा, गगन आनंद म्हणा, ते आले. तर त्या प्रतिमे मागची परिश्रम त्याची काय काय करावं लागतं? कारण मला बाहेरनं सगळं छान चौकी वाटते, पण मला दर रात्री 11-11 वाजेपर्यंत राहावं लागत. शनिवार रविवार तुमची असून नसल्यासारखी असते. तसे काय कुठे तुम्हाला
नाही म्हणजे प्रत्येक प्रोफेशनच मध्ये त्याचे स्वतःचे काही डिफिकल्टीज असतात, चॅलेंजेस असतात. तर मी असं काही म्हणणार नाही की हेच एक प्रोफेशन फार चॅलेंजिंग आहे. सगळीच प्रोफेशन असतात, पण हे प्रोफेशन थोडं जरा अति चॅलेंजिंग आहे. कारण याच्यामध्ये काय आहे की जेव्हा सगळं जग आयुष करत असतं तेव्हा तुम्ही मॅक्सिमम काम करत असता. सो म्हणजे दिवाळी दसरा असेल तर तुम्हाला काम जास्त, शनिवार रविवार असेल तर तुम्हाला काम जास्त. सो याचा अर्थ काय की तुम्ही काम तर सगळ्याच प्रोफेशनमध्ये सगळेजण काम करतात, पण या प्रोफेशनमध्ये तुमच्याबरोबर तुमची फॅमिली, तुमच्या आजूबाजूची लोक सगळ्यांना सफर करावं लागतं. म्हणजे आता अजून सुद्धा मी रात्री 11:15 घरी जातो. 36 वर्षानंतर मी रेस्टॉरंटचा मालक असं म्हणजे शेफ असो त्यांनी काय फरक पडत नाही. सो द फॅमिली, वेदर इट्स माय वाईफ, वेदर इट्स माय डॉटर, दे ऑल हॅव रिअली सॅक्रिफाईस ऑल देअर प्रीमियर एजेस ऑफ देअर लाईफ. नवलग्न झालेल्यानंतर असो किंवा माझी मुलगी अगदी लहान असताना असो, तिला कधीच संध्याकाळी बाकीच्यांचे बाबा घरी येतात तसं मी 6-7ला कधीच घरी गेलो नाही. मी कुठल्याच शनिवार रविवारी घरी नसायचो. मी कधीच न्यू इयरला माझ्या फॅमिली बरोबर एन्जॉय केलं नाही. सो हे सगळं जे आहे याच्यामध्ये फक्त जो शेफ आहे त्याचं सॅक्रिफाईस नाही तर त्याच्या फॅमिलीचं सुद्धा बऱ्यापैकी सॅक्रिफाईस आहे. त्यांचा सॅक्रिफाईस म्हणा, सपोर्ट म्हणा, हा सगळा लागतो. आणि हे प्रोफेशन अत्यंत अवघड याच्याकरता आहे की एक तुम्ही किचन मध्ये ज्या काम करता तिथे हाय टेम्परेचर असतं. दुसरं तिथे लक्झुरियस, हल्ली थोडी टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे अदरवाईज यू आर वर्किंग ऑन टंदूर विच इज 400 डिग्रीज. तुमची पातेली किंवा कढया इतक्या हेवी असतात त्या तुम्हाला उचलाव्या लागतात. सो इट्स लिटरली लेबोरियस हार्ड वर्क. देर इज नो रनिंग अवे फ्रॉम इट. इज अ लेबोरियस हार्ड वर्क इन अ हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर सिच्युएशन. आता जसं सिंपल त्यातला तिसरा त्रासाचा भाग असा की आपण घरी समजा जेवण केलं एखाद्या गृहिणीने आणि घरी 4 माणसं असली तरी 4 जणांचे 4 ओपिनियन असतात. एखाद्याला असं वाटतं भारी झालंय, एखाद्याला वाटतं आज जरा मीठच कमी आहे, एखाद्याला फार काय आवडत नाही. असं एका घरात 4 माणसात होऊ शकतं. सो इमॅजिन आम्ही दिवसाला कधी कधी 300 कस्टमर्सना खायला घालतो. त्या 300 कस्टमर्सना ते जेवण आवडणं, तीच डिश सगळ्यांना आवडणं हे फार अवघड काम आहे. इट इज नॉट सो इझी. घरातल्या 4 लोकांना एक डिश आवडत नाही, 300 लोकांना ती आवडली पाहिजे. सो हा सगळ्यात चॅलेंजिंग भाग आहे. कित्येक वेळेला तुम्ही अख्खी संध्याकाळ खूप छान, सगळे कस्टमर खुश असतील आणि रात्री 10 वाजता कोणीतरी चहा मागवला आणि तो चहा बकवास होता असं म्हणून तो गुगलवर जाऊन किंवा इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जाऊन एवढी मोठी कंप्लेंट तुमची लिहिल आणि वाईट रिव्ह्यू टाकेल आणि अख्खी तुमची 8 तासाची 10 तासाची मेहनत एका 5 मिनिटात चहानी खराब होऊ शकते. इतकं ते टेस्ट इज सच अ रिलेटिव्ह अँड सेन्सिटिव्ह थिंग की त्याला असं काही मोजमाप नाही की हे म्हणजेच बेस्ट. पण तुम्हाला लोकांच्या आवडीनिवडीचं गणित जमलेलं दिसतंय. कारण गुगल रिव्ह्यूज प्रमाणे मसाला बारला 4च्या वरती रेटिंग आहे. इट्स लाईक वेल अबोव्ह ऍव्हरेज. तर मला एक आपल्याकडे आता थोडीशी वेळ संपत आली. मी थोडे अजून प्रश्न उरलेत, सगळे कदाचित विचारायला जमणार नाही पण एक विचारतो. आज तर समजा आता तुम्ही 36 वर्षापूर्वी हा व्यवसाय मार्ग निवडला, पण समजा आता आपली पराग होतेच, पण समजा आज समजा तुम्हाला कोणी विचारलं की काका मला हा मार्ग निवडायचा, तुम्ही त्याला किंवा तिला काय सल्ला द्या? ओके, आय थिंक शेफ होणं खूप चांगलं आहे. म्हणजे इट्स वन प्रोफेशन आहे. आता त्याला खूप ग्लॅमर सुद्धा आलेलं आहे. आता त्याला रिकग्निशन आलेलं आहे. पूर्वी आमच्या असतं म्हणजे रिकग्निशन काय, त्याला नावं ठेवायची लोक किंवा वाईट दृष्टीने बघायची की शेफ म्हणजे ही इज अ फेलियर इन लाईफ. अशा ह्याच्यातनं आम्ही सुरू केलंय. तर आत्ताच्या मुलांना तर चांगलं आहे. दे आर ऑन अ प्लॅटफॉर्म वेअर शेफ इज समथिंग विच एव्हरीवन नोज अबाउट. लोकांना त्या प्रोफेशन बद्दल एक ग्लॅमरस वलय असं वाटतं. शेफ व्हावं लोकांनी, नक्की व्हावं, पण विचार करून व्हावं की त्याच्यातनं फायनान्शियल रिटर्न्स जे मिळणार आहेत ते कितपत असणार आहेत आणि ते त्यांना जर करिअर करायचं असेल, प्रोफेशन करायचं असेल तर कम्पेअर्ड टू अदर प्रोफेशन्स इज इट गोइंग टू मेक देम हॅपी इनफ. आणि हॅपीनेस हा का फक्त पैशाने येतो असं नाही, पण तरी सुद्धा मेजॉरिटी डिपेंड्स ऑन व्हॉट आर द रिटर्न्स यू आर गोइंग टू गेट आउट ऑफ इट. सो रिटर्न्सचा विचार करून त्याप्रमाणे या प्रोफेशन मध्ये यावं. का मी असं म्हणतोय सारखं तुम्ही ऐकलं असेल तर, कारण जितकी हार्डवर्क या प्रोफेशन मध्ये आहे तितका चांगला पगार अजूनही या इंडस्ट्रीमध्ये नाही, अनलेस यू आर ॲट अ व्हेरी हाय पोझिशन विच टेक्स 15 years 10 years or more than that. सो म्हणून करावं. पण माझ्या मते मराठी मुलांनी आजकाल जर ह्याच्यामध्ये आली तर नुसते नोकरी करायची सुद्धा गरज नाही. छोटे छोटे स्वतःचा बिझनेस करण्याचे खूप ॲव्हेन्यूज आता उघडलेत
आणि स्टार्टअप सारखं काहीतरी करून सुद्धा पीपल कॅन रिअली बी सक्सेसफुल. आता थोडे दर्शकांचे प्रश्न विचारतो मी कार्यक्रमाची सांगता करण्याच्या आधी. एक प्रश्न आलाय, तुम्ही असा प्रवास सुरू केला ITDC टू सेंटॉर टू वन्स टू सॉंग ऑफ इंडिया, एक मसाला बार, त्यापुढे मिलिंद सोनी काय करतात? हा म्हणजे याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की मिलिंद सोनी कधीच रिटायर होणार नाही. सो दॅट इज वन थिंग व्हेरी क्लिअर. मी ठरवलंय मी रिटायर नाही व्हायचं कधी. सो आय नेव्हर रिटायर. सो काहीतरी फूड रिलेटेडच करत राहीन मी. पण आता ऍज एज गोज ऑन मे बी एवढं किचन मध्ये उभं राहणं जमणार नाही, पण फूड इनोव्हेशनच्या संदर्भात काहीतरी मी करत राहीन, एवढं. तर मिलिंद, तशी आपली वेळ संपत आली, पण कार्यक्रमाची पूर्ण सांगता होण्याच्या आधी तुम्हाला एक फटाफट असे 4 प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची उत्तरं विचार न करता तुम्हाला डोक्यात पहिलं जो शब्द जे काय सुचेल ते प्रामाणिकपणे तुम्ही सांगा. आणि हे सगळे सोपे प्रश्न, काही कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न नाहीये, पण थोडे पर्सनल प्रश्न. भारतीय क्विझिन सोडून तुमचं सगळ्यात आवडतं क्विझिन कोणतं? ऍज अ खवय्या, ऍज अ बनवणारे किंवा खाणारे? काय तुमचं मिलिंद सोनींचं कम्फर्ट फूड काय? वरण. आणि तुमची खासियत म्हणजे तुम्ही काय, कोणती डिश सगळ्यात उत्तम बनवतो तुमच्यामध्ये? आय थिंक फूड इनोव्हेशन ही माझी खासियत. आणि तुमची, आता एका तुम्ही उत्तर दिलंच आहे तरी विचारतो मी, फेवरेट मराठी डिश, सगळ्यात आवडता मराठी पदार्थ? बटाटा. मिलिंद, म्हणजे गप्पा म्हणून खरं खूप मजा वाटली आणि अजून खरं असं अजून बोलता आलं असतं, पण तुमच्या माध्यमातून 1 तास 1.25 तास पुढे मुलाखती जाणं की लोक कळायला लागतात. त्यामुळे तुम्ही इकडे आला आणि तुमचं आता कर्तृत्व आम्ही ऐकलंच. म्हणजे एक तर मुंबईत मालवणी क्विझिनची जी मोहीम तुम्ही सुरू केली, आता तर सगळीकडे ते महेश कंचन, कृष्णा वगैरे खूप पॉप्युलर, हे मला तरी माहित नव्हतं. पण सगळ्यात मोठं म्हणजे त्या किताबासाठी मिशन स्टारसाठी जे शेफ धडपडत असतात, तिकडे तुम्ही इंडियन रेस्टॉरंट आणि इंडियन क्विझिनला पोहोचवलं, त्यावर खरोखरच अभिमान आणि गौरवास्पद गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे काळ बदलतोय, पण उदाहरण मला अलीकडेच फ्रान्समध्ये युजेनी ब्रॅसेरी म्हणून एक होती शेफ, तिला लेजंड ऑनर म्हणजे त्यांचा भारत ना किताब मिळाला. ती शेफ होती, राजकारणी नाही, समाजकारणी नाही, फक्त शेफ असल्यामुळे एवढ्या त्या समाजात त्या पाककृतीला मान दिला जातो. तर मी अशी आशा करतो की तुम्ही जी चळवळ सुरू केली आहे, किंवा तुम्ही अनावधाने म्हणा, उत्साहाने म्हणा, भारतीय संस्कृतीत देखील पाककलेला तेवढंच महत्व येईल. आणि पुढे मागे एखादा भारतीय शेफचा पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडा, पण भारतीय स्तरावरही काही किताब पाहावे अशी आशा करतो. पण त्यापेक्षा मोठं म्हणजे त्यापुढे तुम्हाला आणि मसाला बारला अशी पुढे भरभराट येऊ अशी आशा. मी शेवटी काहीतरी बोलावं. मला असं, आपले महाराष्ट्र मंडळचा कार्यक्रम आहे, ऐकणारी लोक सगळी मराठी आहेत, अमराठी असली तर उत्तमच आहे. मला सगळ्यांना एक नक्की सांगावं असं वाटेल की आपण सगळ्यांनी मराठी फूडला प्लीज प्राधान्य द्या. मराठी फूड, तुमच्या घरी पाहुणे बोलवाल तेव्हा आग्रहाने त्यांना मराठी फूड खायला घाला. बाहेर गेलात तर मराठी फूड किती भारी असतं याचं कौतुक करा. मराठी फूड देणाऱ्या रेस्टॉरंट्स मध्ये जा, म्हणजे त्या हिशोबाने मराठी फूड जगभर प्रसिद्ध होईल, लोक खातील. कारण आपण मराठी लोकांनीच मराठी फूडला भाव दिला नाही तर कोण देणार? ती माझी एक विनंती आहे सगळ्या मराठी लोकांना की महाराष्ट्रीयन फूडला जेवढं वर आणता येईल तेवढं आणा, त्याची मागणी करा, म्हणजे आमच्यासारखे शेफ ते तुम्हाला देतील. एक प्रश्न आत्ताच आलाय, त्याने सांगता करायची शेवटचा प्रश्न घेतो. प्रश्न आलाय इंग्लिशमध्ये आलाय, मी ऑनलाईन क्लासेस करतो. बॅलन्स डाएट मध्ये त्यांचा प्रश्न आहे की रेस्टॉरंट मधनं जेवण मागवताना बॅलन्स फूड कसं मागवावं? बहुतेक आपण साधारण रिच फूड मागवतो, त्याबद्दल तुमचे काय विचार? ऑनेस्टली स्पीकिंग, रेस्टॉरंट मधलं फूड बरेच वेळाला ग्लॅमरस करण्यासाठी त्याच्यामध्ये क्रीम, बटर वगैरे अशा सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात. सो त्यामुळे आजकाल लकीली बऱ्याचशा रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर विविध सिम्बल्सनी लिहिलेलं असतं की बाबा हे ग्लुटन फ्री आहे, हे वेगन आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे. सो आय वुड से की त्याची काळजी घेऊन मागवावं. पण अदरवाईज बॅलन्स डाएट जेवढं आपल्या मराठी संस्कृती किंवा इंडियन संस्कृतीमध्ये जेवढं होतं पूर्ण ताटाचं, ते खरं बॅलन्स डाएट आहे. रेस्टॉरंटच्या आलाकाट मेन्यू मध्ये बॅलन्स डाएट शोधणं जरा अवघड. तर मिलिंद, तुम्ही इकडे आलात तर मंडळी, तुम्ही मिलिंद सोनीचे विचार ऐकलेतच. होपफुली तुम्हाला त्यातनं काय प्रेरणा मिळाल्याचा उत्साह आला असेल. आणि रेसिपी तर बघितलीच, नक्की ट्राय करा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला खूप आवडलं शेवटचे शब्द की तुमच्या घरी पाहुण्याचा मुद्दा मराठी जेवण बनवा,
आणि ते त्याचं मार्केटिंग करा, याचे मला तंतोतंत पटतं. मिलिंद सोहनी, थँक्यू व्हेरी मच. परत पुन्हा एकदा मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे तुमचे आभार. थँक्यू सो मच. आणि महाराष्ट्र मंडळाचे खरंच आभार की तुम्ही मला बोलवलं आणि बोलण्याचा मौका दिला. थँक्यू सो मच. धन्यवाद.